नमस्कार. मी डॉक्टर सुहास सरोदे. मी सोलापूरच्या वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नेत्रशल्य चिकित्साशास्त्र विभागात प्राध्यापक आणि विभाग प्रमुख म्हणून काम करत आहे. इथे येण्याचं प्रयोजन म्हणजे माझे मित्र पर्यावरणप्रेमी श्रीयुत परशुराम कोकणे यांनी मला चित्रकलेचा जो छंद आहे आणि छायाचित्रकलेचा जो छंद आहे त्याबद्दल आमच्या प्रेक्षकांची संवाद साधा असं त्यांनी आमंत्रण दिलं. त्यामुळं स्मार्ट सोलापूरकर या पेजवर मी स्मार्ट आहे का ते मला माहिती नाही आहे, परंतु परशुरामने बोलल्यामुळे मी इथं आलेलो आहे. तर तुम्हा सर्वांचं मी स्वागत करतो. मला चित्रकला आणि छायाचित्रकला असे दोन छंद आहेत. तसे मला इतर पण बरेच म्हणजे वाचनाची, गाणी, संगीत ऐकण्याची आणि प्रवासाची पण आवड आहे. परंतु मुख्यत्वे चित्रकला हा माझा जीव की प्राण आहे आणि त्याच्या जोडणं छायाचित्रकला. आता तुमच्यापैकी काही जणांनी माझे चित्र पाहिले असतील किंवा पाहिले नसतील. माझी सोलापुरात श्री शुभराय आर्ट गॅलरी इथे 7 प्रदर्शनं झाली आणि 7 का 8 प्रदर्शन झाली. 1988 मध्ये माझं पहिलं प्रदर्शन झालं होतं आणि लेटेस्ट म्हणजे मागच्या वर्षीच 2019 साली एक प्रदर्शन झालं होतं. तसंच माझं जहांगीर आर्ट गॅलरी जी मक्का समजते चित्रकारांसाठी, प्रत्येक चित्रकाराला वाटतं की जहांगीर आर्ट गॅलरी म्हणजे माझे प्रदर्शन व्हायला पाहिजे. तिथंसुद्धा माझं प्रदर्शन 2018 साली झालं. तसेच 2014 साली नेहरू आर्ट सेंटरला झालं आणि कोल्हापूरच्या राजेश शाहू आर्ट गॅलरीमध्ये पण माझ्या चित्रांचं प्रदर्शन झालेलं आहे. तसं मला चित्रकलेची आवड ही लहानपणापासून आहे. आता तुम्ही म्हणाल की तुम्ही आहात डॉक्टर, आणि डॉक्टर म्हणजे कसं सर्वसाधारण समाजात समज आहे की बाबा डॉक्टर हा जरा अबोल, कशात इंटरेस्ट न घेणारा आणि थोडासा अरसिक माणूस असतो. परंतु तसं काही नाही आहे. तुम्ही जर समाजात इकडे तिकडे बघितलं तर बरेच डॉक्टर हे उत्कृष्ट कलाकार, श्रीराम लागू आहेत, नंतर गिरीश ओक आहेत, असे बरेच डॉक्टर आहेत आणि जे उत्कृष्ट कलाकार आहेत आणि त्यांनी कला पुढे डॉक्टरकी पेशा सांभाळून जोपासलेली आहे. तर बरेच आता तुम्हाला मी प्रश्न विचारण्याचं आवाहन केलेलं आहे. जसे प्रश्न येतील तसे आपण उत्तर देऊ. परंतु सर्वात प्रथम मला असं म्हणायचं की मला नेहमी प्रश्न विचारतात लोक की तुम्ही चित्र काढायला सुरुवात कधी केली आणि कशी केली आणि तुम्हाला मार्गदर्शन कोणाचं लाभलं. तर ह्याच्या प्रश्नाचं असं उत्तर देता येईल की सुरुवात कशी केली तर खूप मागं जावं लागेल. खूप मागं म्हणजे जवळजवळ 40-50 वर्ष मागं. मी लहान असल्यापासून मला चित्रकलेची आवड आहे. जसं मला आठवतं तसं मी इयत्ता 3री-4थीत असताना एक चिमणीचं चित्र काढलं होतं आणि पेन्सिलने काढलं होतं साध्या. तर माझ्या वडिलांचे मित्र आणि इतर लोक घरी आले, त्यांनी पाहिलं की हा मुलगा चित्र खूपच छान काढतो, हे जरा माझ्या मनात त्यावेळेला बसलं आणि मग मी चित्र काढण्याचा सपाटा लावला. आणि शाळेत पुढं मग चित्रकला विषय हा माझा नेहमीचा आवडीचा विषय असायचा. आणि एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट ग्रेड परीक्षेत मी चांगल्या प्रकारे चित्र काढली. आणि मी चित्र काढत असताना नेहमी माझ्या आजूबाजूला लोक येऊन चित्र कसं काढतो हे बघायचे. विशेष म्हणजे त्यावेळेला व्हर्नाक्युलर फायनल ही एक महत्त्वाची परीक्षा होती. तर ती व्हर्नाक्युलर फायनल ही परीक्षा 7वीला होते. त्यावेळेला पूर्वीच्या काळात ती परीक्षा झाली की माणसाला शिक्षकाची नोकरी पण लागायची. तर त्या परीक्षेत मी केंद्रात 7वा आलो, हा भाग वेगळा. परंतु चित्रकलेचं जेव्हा मी पेपर देत होतो तेव्हा ते सुपरवायझर जे होते त्यांनी अगदी सुपरविजन सोडून ते माझ्या पाठीमागं मी चित्र कसं काढतो हे बघत असलेलं मला आठवतंय. तसंच मी जेव्हा चित्रकले स्पर्धेत भाग घेत असे, म्हणजे बाल चित्रकला स्पर्धा वगैरे, तर बऱ्याच वेळा आजूबाजूला लोक माझ्या बाजूला गोळा होऊन हा मुलगा चित्र कसं काढतो, काय करतो हे बघायचे. तर ते माझ्या मनात लहानपणापासून बिंबलं होतं आणि मी ठरवलं की आता मोठं झालं की चित्रकारच व्हायचं. तर चित्रकार व्हायचं मी इतकं डोक्यात घुमलं होतं. घरी माझे वडील हे लेबर ऑफिसर होते. ते उत्कृष्ट जोपासली होती इतकी की मी लहानपणी जे मागेल ते साहित्य ते मला आणून द्यायचे. असं व्हायचं की ते सामान आणायला गेले की ते दुकानदार त्यांना म्हणायचा की का हो तुमचा एखादा ड्रॉइंगचा क्लास वगैरे आहे का, इतकं सामान त्यांनी मला मागेल तसं आणून द्यायचे. आणि 8वीला असतानाच मी ऑइल पेंटमध्ये चित्र काढली होती, ऑइल स्केचिंग पेपर, म्हणजे फारच धडाकेबाज सुरुवात केली होती. त्याचबरोबर मला वाचनाचा पण प्रचंड छंद होता. आमच्या घरी वडिलांना पण साहित्याची आवड असल्यामुळे बरीच पुस्तकं असायची. आणि 8वीला असतानाच मी राम गणेश गडकर यांची संपूर्ण नाटकं
वाचून काढले होते. तर मी 9वीला झाल्यानंतर वडिलांची बदली व्हायची, मी सोलापूरला आलो आणि फिक्स ठरवलं होतं की आपण आता ह्यालाच जायचं जे स्कूल ऑफ आर्टला. मग मी 10वी झालो तेव्हा मी फक्त 13-14 वर्षाचा होतो, मी लहान होतो आणि खूप लहान असल्यामुळे वडिलांना विचार केला की बाबा हा खूपच लहान आहे, याला मुंबईला कसं ठेवायचं. मग म्हणले तू 11वी-12वी तूर्त कर आणि मग पुढं काय चित्रकाराचं बघू. ठीक आहे म्हणलं, मी पण काय हरकत नाही, लहानच होतो मी. आणि पुढं काय झालं मग, जेव्हा वडिलांचे एक त्यांना स्नेही भेटले आणि ते म्हणाले की तुमचा मुलगा हुशार आहे, त्याला मेडिकलला पाठवा आणि चित्रकला छंद म्हणून राहू द्या. त्याचं कारण म्हणजे मित्रांनो, चित्रकार म्हणून लोक फार कौतुक करतात, परंतु मित्रांनो कौतुकानं माणसाचं पोट भरत नाही. आणि मीही खूप वाचन केले, माझ्याकडे चित्रकारांचे चरित्र आहेत आणि खूप चित्रकार अगदी भुके कंगाल कर्जबाजारी होऊन मेलेत, मी पाहिलेलं आहे. तुम्ही आता व्हॅन गॉगच्या चित्राची किंमत बघितली तर ती कोटीमध्ये आहे, परंतु ज्या जिवंत होता व्हॅन गॉग तर त्याचं एकही चित्र ऑलमोस्ट विकलं गेलं नाही. त्याचा भाऊ थिओ यांनाच खूप प्रयत्न केल्यानंतर त्याचं चित्र विकलं गेलं. पटकन लावून काय करायचं तर मग तर मग अशा प्रकारे मी 11वी आणि 12वी झालं. 12वी झाल्यानंतर पुढं मग मला मार्क चांगले पडले. सोलापूरलाच मिडल कॉलेज होतं आणि मिडल कॉलेजला ॲडमिशन मिळालं आणि मेडिकलला आलो. मग मेडिकलला आल्यावर मला वाटलं की आता माझं चित्रकला बहुतेक कमी होईल, कारण मेडिकलचा मोठा लांब लचक अभ्यासक्रम आणि एक आमच्या घरात कोणी डॉक्टर नव्हतं, तर म्हणलं आता चित्रकला थोडीशी साईडला पडणार. परंतु झाली गंमत काय की मी मेडिकलला आल्यानंतर गणेश फेस्टिवलला आणि गॅदरिंगला चित्रकला स्पर्धा असायची आणि ती चित्रकला स्पर्धेत चित्र लावलेले लोकांनी बघितल्यावर मला पण एकदम स्फुरण चढलं आणि मी माझी चित्र लावली. माझी चित्र अर्थात चांगली होती, परंतु झालं काय की माझ्या चित्रांना माझ्या अपेक्षेप्रमाणे पहिलं किंवा दुसरं बक्षीस न मिळता 3ऱ्या नंबरचं बक्षीस मिळालं. मग 3ऱ्या नंबरचं बक्षीस मिळाल्यामुळं मी थोडा नाराज झालो. मग ठीक आहे म्हटलं पुढत बघू. परत 3ऱ्या एक्झिबिशन जेव्हा लागलं तेव्हाही मला पहिलं दुसरं बक्षीस मिळालंच नाही. माझे मित्र, माझे चाहते, आमचे सगळे वर्गमित्र म्हणले की हे काय तुला बक्षीस देत नाहीत, काय नाहीत. मग मी ठरवलं की आता माझं चित्र लावायची, परंतु नॉट फॉर कॉम्पिटिशनची लावून टाकायची. आणि मग आमचा ते गणेश हॉल म्हणून मिडल कॉलेजमध्ये आहे, मोठा हॉल आहे, त्यात एका भिंतीवर मी जवळजवळ 20-25 चित्र लावली. सगळे चित्र चांगली होती, व्यक्तिचित्र होती, लँडस्केप होती, स्टील लाईफ होती आणि मोठा बोर्ड लावला नॉट फॉर कॉम्पिटिशन. तो नॉट फॉर कॉम्पिटिशनची एवढी चर्चा झाली की हा कोण आहे सरवदे आणि नॉट फॉर कॉम्पिटिशन का लावलेलं आहे. तर एखाद्या वेळा मी सरळ चित्र लावले असते तर एवढी प्रसिद्धी मिळाली नसती, तर तेवढी प्रसिद्धी मला ते नॉट फॉर कॉम्पिटिशनमुळे लावल्यामुळे मिळाली. येता अवकाश मग मी MBBS झालो, इंटर्नशिप झाली. इंटर्नशिपमध्ये मी मोहोळला होतो आणि मोहोळला इंटर्नशिपला असताना मला आठवतं आहे की मी लँडस्केप करण्यासाठी बाहेर थोडंसं आउटस्कर्टला जाऊन ऑन द स्पॉट लँडस्केप करत असे. रात्री संध्याकाळच्या वेळा वाटायचं की आपला चित्रकार व्हायचं, आता MBS तर झालो, पुढं काय चित्रकार होणार का आपण किंवा नाही होणार. आणि मला ना, आता तुम्ही म्हणाल की तुमचा गुरु कोण या क्षेत्रातला. खरं तर ना, माणसाला ना निसर्ग सगळ्यात मोठा गुरु आहे. निसर्गच माणसाला शिकवत असतो. मी जास्त शिकलो म्हणजे पुस्तकातनं. तर एक वॉल्टर फोस्टरचं पुस्तक आणणं खालनं. तर अमेरिकेत वॉल्टर फोस्टर म्हणून एक कंपनी आहे, त्यांची चित्राची पुस्तकं यायची. तर ते मी 9वीत जेव्हा इगतपुरीला होतो तेव्हा एका चित्रकला शिक्षकानं मला ते पुस्तक दिलं होतं आणि माझ्याकडनं चित्र काढून घेतली होती आणि चित्र शाळेमध्ये खूप वर्ष लावलेली होती. तर ती पुस्तकांचा मला खूपच उपयोग झाला. त्याचे जवळजवळ माझ्याकडे 150 टायटल असतील. तर त्यात नाही का त्यांनी पोर्ट्रेट, स्टील लाईफ आणि लँडस्केपमध्ये कसं काम करायचं ह्याचं त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे, रंगाचं मिक्सिंग वगैरे. तर त्याचा मला खूप फायदा झाला. मग जेव्हा इंटर्नशिप संपली तेव्हा पुढं मग सध्या कसं झालं आहे की त्या काळातसुद्धा मी 1982 साली MBS झालो. हे ते पुस्तक आहे वॉल्टर टी फोस्टरचं. हे आता असं स्टेप बाय स्टेप करून दाखवलेलं असतं.
हे समुद्राच्या चित्राचं आहे पुस्तक. हे बघा, तुम्ही वरती बघू शकता की चांगल्या पद्धतीनं स्टेप बाय स्टेप त्यांनी करून दाखवलेलं आहे. तर हे असं माझा अभ्यास चालूच होता. मग इंटर्नशिप झाल्यानंतर पी जी कशात करायचं हा प्रश्न निर्माण झाला. आणि मग मी ठरवलं की पी जी सर्जरीमध्ये करू. सर्जरी ब्रांच चांगली आहे. मग आम्ही मित्र गप्पा मारत बसायचो. आणि त्या काळात हाऊसफोर्स सिस्टीम होती, म्हणजे तुम्ही 2 जॉब करायचे, हाऊस जॉब, आणि मग त्यातल्या एका विषयामध्ये तुम्हाला पी जी करण्याची संधी मिळायची. मग मी ठरवलं की आता सर्जरीमध्ये आपण पहिला हा जॉब करू आणि मग सर्जरीमध्ये पी जी करून जसं होईल तसं. मग आम्ही मित्र गप्पा मारताना माझे मित्र म्हणाले, अरे तू सर्जरीला जर गेला, सर्जरीत परफोर्टिंग इंजुरी, ॲक्यूट अपेंडिसायटिसची केस आली तर फार ऑपरेशनला वेळ जातो, तुला चित्र काढायला काय वेळ मिळणार नाही. मग मी म्हटलं काय त्याला दुसरा उपाय काय. म्हटलं आता आपल्यापुढं काय, डॉक्टरी पेशात आल्यावरच आपला वेळ गेलाच आहे, म्हटलं त्याला दुसरा उपाय नाही. तर ते म्हणले, अरे तू ऑप्थन कर. ऑप्थनला ऑपरेशन 15 मिनिटात होतात आणि इमर्जन्सी डोळ्याच्या नसतात जास्त, म्हणजे तुला खूप फायदा होईल. मित्र हो, 1984 साल, त्या काळात ऑप्थन ब्रांच आता खूप ग्लॅमरस आहे. आता कृत्रिम भिंगाचं ऑपरेशन आलेलं आहे आणि ऑप्थॅमॉलॉजिस्ट चांगले पैसे कमवतात. परंतु त्या काळात जेव्हा साधं ऑपरेशन टाकायचं असायचं आणि भिंगाचं ऑपरेशन असायचं आणि ऑप्थॅल्म ब्रांच कोणी घेत नव्हती. मग मी ठरवलं ठीक आहे बाबा, आपण ऑप्थॅल्म करू. मग मी ठरवलं की ऑप्थॅल्ममध्ये आपण पी जी करायचा प्रयत्न करूयात. मग मी ठरवलं एक हाऊस जॉब आपण ऑप्थॅल्ममध्ये करावी आणि मग दुसरी सर्जरीमध्ये करून वर्षानंतर आपण ठरवू काय करायचं. मग गेलो मी. 1984 साल मी पहिलं हाऊस जॉबसाठी ऑप्थॅल्मला गेलो. ऑप्थॅल्ममध्ये तेव्हा काय जास्त माहिती नव्हतं आम्हाला, काही स्पेशल विषय नव्हता. 2 प्रश्न असायचे सर्जरीमध्ये, त्यामुळे जास्त माहिती नव्हती. पहिल्या दिवशीच गेलो. दुसऱ्या दिवशीच मला कॅम्पला मोहोळला पाठवण्यात आलं. मी ऑपरेशन बघितलं आणि चकितच झालो. मित्र हो, मोतीबिंदूचं ऑपरेशन हे कुठल्याही कलेपेक्षा कमी नाही. एवढासा तर काय तो डोळा आणि त्यातनं भिंग काढायचं आणि भिंग काढल्यावर केसापेक्षा बारीक अशा सूचना टाके घ्यायचे. नंतर ओपडीमध्ये डोळ्याचा पडदा बघायचा. एकूणच मला ना ऑप्थन खूपच आवडलं. म्हटलं हा नशिबाचा भाग आहे. म्हटलं मी जाणार होतो सर्जरी करायला, परंतु आलो ऑप्थनमध्ये आणि एक दिशा मिळाली मला. मी तेव्हा ठरलं की मी आता ऑप्थन करणार, ऑप्थनशिवाय दुसरीकडे कुठं जाणार नाही. मी एम एस ऑप्थन झालो 1986 साली. 86 साली जेव्हा मी एम एस ऑप्थन झालो तेव्हा मला दुसरं ऑप्शन होतं की प्रॅक्टिस तुम्ही करू शकता, प्रॅक्टिस करू. प्रॅक्टिसला खूप स्कोप आहे आणि पैशाच्या दृष्टीनं पण खूप चांगलं आहे. परंतु मित्र हो, प्रॅक्टिस सुरू केली की त्याच्याबरोबर जबाबदारी आली, वेळ कमी मिळतो आणि चित्रकलेला न्याय देता येणार नाही. असा विचार करून मग मी ठरवलं की बाबा त्यामुळे आता पगार खूप गल्लठ झालेत, चांगले पगार झालेत. आमचा पगार बघून लोकांना पण हे वाट लागला आहे. पण ज्या काळात मी नोकरीला लागलो 1987-88 साली लेक्चर म्हणून, त्या काळात खूपच कमी पगार होता. परंतु जसा माझ्या वडिलांचा सर्वांचा दृष्टिकोन होता की पैशासाठी नाही, आपल्या समाधानासाठी आपण आयुष्य जगलं पाहिजे. आणि मग मी जॉब करत करत चित्रकला करण्याचा प्रयत्न करू लागलो. आणि एक प्रकारे का नाही, जेव्हा मी पास झालो तेव्हा मला अभ्यासाचा ताण नव्हता. अभ्यासाचा ताण नसल्यामुळं मी पूर्ण वेळ म्हणजे जसं शनिवार रविवार सुट्टी मिळेल किंवा इतर सुट्टी दिवशी व्यवस्थित आपलं चित्रकलेला न्याय देऊ शकलो आणि चित्र काढायला जमायला लागलं मला. आणि मग अशा रीतीनं आणखीन एक म्हणजे लहानपणापासून खूप चित्रकारांचं प्रदर्शन पाहिलं की वाटायचं की आपलंही चित्राचं प्रदर्शन व्हायला पाहिजे. आणि मग 1988 साली प्रथम मी आपल्या श्री शुभ्राड कला दालनात माझ्या चित्राचं प्रदर्शन केलं. माझं पहिलं प्रदर्शन होतं ते. सुमारे 125 चित्र आम्ही लावले होते त्या काळात तिथं म्हणजे माझे निसर्ग चित्र, पोर्ट्रेट, स्टील लाईफ. आणि प्रदर्शनाला खूप चांगला अपेक्षेपेक्षा चांगला रिस्पॉन्स मिळाला. सांगायची गंमत म्हणजे फर्स्ट इयरला शिकणारा माझा विद्यार्थी एक्झिबिशनमध्ये आला, माझं चित्र बघितला आणि म्हटला सर मी अभिप्राय लिहितो. म्हटलं लिहा अभिप्राय. मग त्याने अभिप्राय लिहिला. मग वाचला तर मी अगदी अस्सल लेखाला लाजवेल अशा पद्धतीनं त्यानं उत्कृष्ट अभिप्राय लिहिला होता. मग मी म्हटलं अरे तू लेखकच आहे की. नाही सर मला खूप वाचनाची आणि लिहिण्याची आवड आहे असं तो म्हणला. तो विद्यार्थी म्हणजे आज तुम्ही कोरोनाच्या महामारीत दररोज टी व्हीवर बघतात ते डॉक्टर प्रदीप आवटे हेच होय. तर अशा प्रकारे मला आमच्या बरोबरच्या मित्रांनी, नंतर सहकाऱ्यांनी आणि इतरांनी प्रोत्साहन दिल्यामुळे
चित्रकलेतली माझी वाटचाल म्हणजे चांगल्या प्रकारे चालू राहिली आणि मी सतत प्रदर्शनं करत गेलो. 1992-93ची वेळ असेल. माझा एक मित्र मुंबईमध्ये प्रॅक्टिस करतो, डॉक्टर बॅडगे नावाचा. तो मला म्हटलं होतं की सुहास, तुझं मी प्रदर्शन मुंबईत करतो. मी म्हटलं तू काय करतो मुंबईत? म्हणलं मुंबईत यायचं खूप लांब आहे, बंबई तो अब बहुत दूर आहे. परंतु त्यांना गंमत म्हणजे ग्रीनलँड बँक म्हणून एक छोटीशी एक बँक आहे, त्या बँकेची छोटीशी गॅलरी आहे. त्या गॅलरीत त्यांना माझ्या चित्राचं प्रदर्शनसाठी जागा बुक केली आणि 1993-94ला ग्रीनलँड बँकच्या गॅलरीत, छोटीशी गॅलरी आहे, तिथं माझं प्रदर्शन झालं आणि मुंबईतले लोक खरंच रसिक. तिथं माझी चित्रं पण बरीच विकली गेली आणि महत्त्वाचं म्हणजे कॅमल आणि क्राय चाइल्ड रिलीफ अँड यू या कंपनीचे लोक ते प्रदर्शन बघायला आले होते आणि क्रायनं त्यावेळी माझ्या चित्राचं एक ग्रीटिंग त्यांनी त्यावेळेला काढलं होतं आणि ते ग्रीटिंग सर्वत्र ते अवेलेबल होतं. तर हे अशा प्रकारे म्हणजे प्रदर्शनाचा हेतू असा की प्रदर्शनामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची लोक भेटतात आणि त्यांच्याप्रमाणे त्यांच्या प्रोत्साहनपर कॉमेंट्स किंवा काही टीका कुणी केली तर त्याप्रमाणे आपल्याला डेव्हलपमेंट करता येते. आता माझा दुसरा छंद म्हणजे फोटोग्राफी. तर मग 1987 साली भावानं IIT त्यानं ऑलिम्पस कंपनीचा SLR घेतला आणि मग ते SLR मी बरीच फोटोग्राफी केली, खूप वर्ष फोटोग्राफी केली. त्यावेळेला असं वाटायचं की आपण पक्ष्यांचे किंवा वेगळ्या प्राण्यांचे फोटो काढावेत. परंतु तुम्हाला सांगतो वाईल्ड लाईफ फोटोग्राफी अतिशय महागडी म्हणजे एक एक लेन्सची किंमत 6-6 लाख 7-7 लाख आहे आणि मला वाटलं नाही की आपण कधी ते त्या भागात पडू. परंतु जेव्हा 2000 डिजिटल कॅमेरे आले आणि 2008 साली मी हायपर झूम कॅमेरे नवीन आले, त्याचं झूम 500 mm 600 mm पर्यंत जाते, अशा प्रकारचा कॅमेरा घेतला, पॅनासोनिक FZ28 नावाचा. आणि तो घेतल्यानंतर मला लक्षात आलं की याच्यावर बर्ड फोटोग्राफी आपण सहज करू शकतो, चांगल्या प्रकारे करू शकतो. आणि मग ती फोटोग्राफी मी आपल्या कंबर तलाव आणि हिप्पळगा तलाव याला दररोज चक्रा मारायची आणि त्या कॅमेऱ्यात फोटोग्राफी करायची. आणि मग काय झालं की त्याच सुमारास श्रीयुत BS कुलकर्णी सर हे प्रसिद्ध पक्षी लेखक आहेत आपल्या सोलापुरातले आणि पर्यावरण प्रेमी आहेत. ते आमच्या घरी आले आणि म्हणाले की सर डॉक्टर, मी पक्ष्यांवर पुस्तक लिहितोय आणि त्यासाठी तुमचे चित्र मला हवी आहेत. मी म्हटलं ठीक आहे म्हटलं. मग त्यांनी परिसरातले बदकं हे पुस्तकातल्या बदकांची चित्र माझ्याकडनं काढून घेतली. ते पुस्तकसुद्धा पब्लिश झालं आणि नंतर परिसरातले पक्षी नावाचं दुसरं पुस्तक लिहिलं, त्यांनी चित्र माझ्याकडनं काढून घेतली. ह्याचं काय झालं की मलाही पक्ष्यांची आवड आणि ओळख झाली. त्यांनी एक पक्ष्यांच्या नावाचं आणि माहितीचं पुस्तक मला दिलं, ते मी वाचून काढलं. आणि मग मला ॲक्च्युली आधी सर्व पक्षी, आता मी फोटो काढायला गेलो की लोक म्हणतात तुम्ही चिमणीचे फोटो काढायला गेला होता. सगळे लोकांना सर्व पक्षी म्हणजे चिमणीत दिसतात. तसं नाही आहे. आपलं सोलापुराचं पक्षी वैभव, आपल्या सोलापुरातले अनेक फोटोग्राफरनी वारंवार पेपरमधून वगैरे दाखवून दिले की सोलापूरला खूप प्रकारचे पक्षी येतात. तर मग त्यामुळं मला पक्ष्यांची ओळख आणि आवड निर्माण झाली आणि मग पक्ष्यांची फोटोग्राफी करू लागलो. मित्र हो, तुम्ही जेव्हा जेव्हा कुठल्याही फील्डमध्ये जाता तेव्हा त्याच्यात आणखीन खूप डीप असतं. पॅनासोनिक FZ28 कॅमेराला लायका लेन्स आहे आणि तो चांगली फोटोग्राफी करू शकतो तुम्ही. परंतु SLRमधले फोटोग्राफी आणि कॉम्पॅक्ट कॅमेराच्या फोटोग्राफीमध्ये फरकच पडतो. मग SLR घ्यायला पाहिजे. SLR घ्यायचं म्हणजे SLRची किंमत कमीत कमी 1 लाख रुपये चांगला SLR घ्यायला पाहिजे आणि त्याला परत झूम लेन्स घ्यायला पाहिजे किंवा टेलिफोटो लेन्स घ्यायला पाहिजे, त्याची किंमत 1 लाख म्हणजे 2 लाखाचं धाडस करणं मला बरेच दिवस होत नव्हतं. पण एके दिवशी माझी आई, माझे मिसेस यांनी आग्रह केला तुम्ही घेऊ शकता. मग मी पहिला SLR घेतला माझा निकॉन D7000 आणि निकॉनचं 80-400 लेन्स घेतली. मग मी बिंदास फोटोग्राफी करू लागलो, वाईल्ड लाईफ फोटोग्राफी. आणि वाईल्ड लाईफ फोटोग्राफीसाठी सोलापूरच्या जवळ असतं, पुण्यात इंदापूरपासून जवळ असलेले भिगवण, या भिगवणला मी कमीत कमी 15 वेळा गेलो असेल. तुम्हाला सांगायचं म्हणजे भिगवणला जायचं कसं मला आधी माहीत नव्हतं. तिथं माझा डॉक्टर शहा म्हणून माझा मित्र आहे, तो म्हणला तू एकदा ये आपण जाऊ. मग एकदा आम्ही संध्याकाळी गेलो, त्या दिवशी पाऊस पडत होता, वातावरण खराब होतं, तरी आम्ही धडपडत गेलो. सकाळी उठून जेव्हा आम्ही भिगवणच्या परिसरात गेलो, मित्र हो मी चकित झालो तिथला पक्षी वैभव बघू. फ्लेमिंगोज मी आत्तापर्यंत नुसतं फोटोमध्ये पाहिले होते, पेपरमध्ये पाहिले होते, परंतु ते प्रत्यक्ष समोर पाहिल्यानंतर माझ्या डोळ्याचे पारणंच फुटलं. तिथं वेगळा पाहिजे सीगल, इतर बदकं, खूप प्रकारचे पक्षी. ते पक्षी बघितल्यानंतर मला वेळच लागलं आणि त्याच वर्षी आम्ही कमीत कमी 6 वेळा भिगवणला गेलो आणि खूप त्या परिसरातल्या पक्ष्यांची फोटोग्राफी मी केली. तसंच ह्या
वाईल्ड लाईफ फोटोग्राफीच्या नादामुळं मी भारतातले बऱ्याच वाईल्ड लाईफ सँच्युरीज पालथ्या घातलेल्या आहेत. त्यामध्ये जिम कॉर्बेट आहे, नागपूरमधील ताडोबा आहे, तसेच रणथंबोर आहे, भरतपूर आहे. भरतपूरला मी 2 वेळा गेलो होतो. तसंच कच्छचे रण या ठिकाणी पण मी गेलो होतो. मित्र हो, आपल्या भारतातच इतकं वैभव आहे जे आपल्या ह्याचे डोळे आपण पाहायला पाहिजे. त्याकडे आपलं दुर्लक्ष असतं, आपण बघत नाही. आणि निखळ आनंद म्हणजे जो काय आहे तो तुम्हाला निसर्गात गेल्यानंतरच मिळतो. म्हणजे आपण म्हणतो की मला आनंद मिळवायचा आहे. आनंद कसा मिळवायचा मित्र हो? आनंद आपल्या आतून येतो जेव्हा आपण चांगली ॲक्टिव्हिटी करतो. एखादाच तुम्ही सकाळी उठून जर कंबर तलावावर गेला आणि पक्ष्यांचा विहार बघितला तर तुम्ही स्वतःला विसरून जाता. देहभान समाधी म्हणजे काय? समाधी म्हणजे देहभान विसरणं. आणि जो माणूस निसर्गात सानिध्यात असतो त्याला वेगळ्या प्रकारच्या मेडिटेशनची गरज नाही, असं माझं मत आहे. भरतपूरला पण खूप वेगळ्या प्रकारचे पक्षी आहेत आणि ते ह्या सर्व पक्षी आणि प्राण्यांचा मला म्हणजे माझ्या चित्रामध्ये खूप फायदा झाला. चित्रामध्ये रेफरन्स म्हणून त्याचा उपयोग झाला. तसंच एक प्रत्येकाची एक मनात इच्छा असते. मी फार वर्षापासनं ॲनिमल प्लॅनेट, डिस्कवरी आणि नॅशनल जिओग्राफी चॅनल बघतो आणि चॅनलमध्ये मसाई माराचा उल्लेख आला की माझ्या अंगावर काटा यायचा की मसाई मारामधील बिग 5 म्हणजे हत्ती, नंतर चित्ता, सिंह हे प्राणी आपण प्रत्यक्ष बघू का असं मला वाटायचं. परंतु 2018 साली ती पण इच्छा माझी पूर्ण झाली आणि मला मसाई माराला जाण्याची संधी मिळाली. आणि मसाई माराचा अनुभव तिथं मी वाईल्ड बीस्टचं ग्रेट मायग्रेशन हे बघितलं. हजारोच्या संख्येने वाईल्ड बीस्ट तिथे येतात टांझानियावरनं आणि ते मारा रिव्हर क्रॉस करतात आणि त्यावेळेला त्यांचा जल्लोष, तो मोठमोठा आवाज आणि ते पळणं हे बघून माझ्या डोळ्याचं पारणं फिटलं. मित्र हो, त्या मसाई मारामध्ये सकाळी 5:30 वाजता सफारी चालू करतात ते संध्याकाळी 6:30 अंधार पडेपर्यंत 7पर्यंत. आणि तुम्हाला शटर दाबून दाबून तुमचे बोट दुखायला लागतात, तुमचे कॅमेऱ्यातनं बघून बघून डोळे आणि मान दुखायला लागते. मी जेव्हा मसाई मारामध्ये गेलो होतो तेव्हा मी जवळजवळ 650 GB डेटा बरोबर नव्हतं, म्हणजे इतके कार्ड सगळा डेटा माझा फुल्ल झाला. आणि महत्त्वाचं म्हणजे सांगायचा भाग म्हणजे तर हे सर्व फोटोग्राफी करण्यासाठी प्राईम लेन्स म्हणजे आपण झूम लेन्स म्हणतो. झूम लेन्सची खूप फॅशन आहे, झूम लेन्स सगळ्यांना आवडतं. परंतु मित्र झूम लेन्सला थोडी लिमिटेशन असते, त्यात थोडी क्लॅरिटी कमी येते आणि डिटेल जास्त येत नाही. त्यासाठी प्राईम लेन्स महत्त्वाचं असतं. म्हणजे 500 mm 600 mm प्राईम लेन्स आणि त्याचबरोबर एखादी प्रोफेशनल सेमी प्रोफेशनल बॉडी जर असेल तर मग त्या कॅमेऱ्यात अतिशय उत्कृष्ट रिझल्ट येतात. मग 2017 साली मी पहिल्यांदा 500 mm प्राईम लेन्स घेतलं. ते 500 mm लेन्सची किंमत जवळजवळ 6.5 लाख आहे. घाबरत दबकतच मी ते लेन्स घेतलं. परंतु लेन्स घेतलं त्याने फोटो आणि रिझल्ट बघितल्यानंतर इट वॉज वर्थ इट. आणि नंतर मसाई माळा जाण्याच्या आधी मी D850 हा निकॉनचा कॅमेरा घेतला. तो पण जवळजवळ 2.25-2.5 लाखाचा कॅमेरा आहे आणि त्याचा तो 46 मेगापिक्सेल आहे. म्हणजे त्याचे डिटेल्स आणि त्याचे रिझोल्युशन अनमॅच्ड आहे. विशेषतः लो लाईट परफॉर्मन्स त्याचा अप्रतिम आहे. तर तुम्हाला ते कॅमेरा आणि लेन्स दाखवतो मी हे. आणि थोडं म्हणजे महत्त्वाचं म्हणजे हे थोडंसं जड असतं लेन्स. त्या लेन्सेस किंवा जवळजवळ 3-3.5 किलो असेल आणि कॅमेराचं पण 1.25 किलो वजन आहे. तर हे ते माझं कॉम्बिनेशन आहे मी जे फील्डमध्ये नेतो. आता तुम्ही बघा की हे खूपच अवजड आहे आणि बॅलन्स करायला अवघड आहे. म्हणजे हे हँड होल्डेबल नाही आहे. ह्यासाठी तुम्हाला ट्रायपॉड पाहिजे आणि ट्रायपॉडवर रेग्युलर हेड चालत नाही, ते गिम्बल हेड लागतं आणि ते गिम्बल हेड पण जवळजवळ 40,000 रुपयाला असतं. म्हणजे हे सगळं अतिशय महागडा छंद आहे. परंतु हे बघा, आपल्या छंदासाठी मोल करण्यात काही अर्थ नाही असं मला वाटतं. आपण त्यासाठी विचार करायचा नाही. तर हे लेन्स घेतलं आणि त्यामुळे माझी फोटोग्राफी खूपच उत्कृष्ट झाली. थोडे फोटोग्राफ मी तुम्हाला दाखवू इच्छितो. मग आता काय करायचं मग आता सांग. जाऊ दे. हे झेब्राचा फोटो आहे मसाई मारामधला. बफेलो, वाईल्ड बफेलो. हायना, जिराफ, लायनेस,
लेपर्ड. लेपर्ड अतिशय सुंदर प्राणी आहे, परंतु तो अगदी दिसतच नाही. म्हणजे म्हणजे फार लपून राहतो, समोर ओपनमध्ये लवकर येतच नाही. एलिफंट्स, मदर अँड चाइल्ड. खूप मोठमोठे कळप असतात हत्तीचे मसाई मारामध्ये, आणि ते आफ्रिकन एलिफंट हा खूप मोठा असतो, मोठा उंच असतो. जिराफ्स. हे एक अँटीलॉप आहे. खूप शेकडोच्या संख्येने असतात ते मसाई मारामध्ये. ह्या फोटोग्राफी चमकतं इथं, त्यामुळे जास्त चांगलं दिसत नाहीये. चित्ता. ऐकून ना खाली जाऊन कसं काय काय. लायनेस क्लोजअप. चित्ता क्लोजअप. हे निळखंड आहे, युरोपियन रोलर. किंग, सिम्बा किंग. चित्ता. चित्ता. चित्ता इतका देखणा प्राणी आहे, दुर्दैवानं तो भारतातनं नामशेष झालेला आहे. आता त्याला भारतात आणण्याचे प्रयत्न चालू आहेत, आणि ते यशस्वी झाले तर खूपच चांगलं होईल. कारण का एवढा देखणा पक्षी आहे, स्लीक आणि फास्टेस्ट ॲनिमल ऑन द लँड. हा लेपर्ड आहे. तरी अशा प्रकारे जे वाईल्ड लाईफ सँक्च्युरीमध्ये जो अनुभव आहे तो प्रत्यक्ष बघितलेला म्हणजे प्राण्यांचा अनुभव आहे, आणि त्याचा अनुभव मला चित्र काढताना होतोच. आता थोडंसं तुम्हाला चित्रकलेबद्दल बोलतो, थोडंसं आपलं डिस्कन्यू झालं चित्रकलेचं. तर चित्र काढण्याची माझी पद्धत काय वगैरे असे मला बरेच प्रश्न विचारतात. तर कला ही तपश्चर्याशिवाय येत नाही. तुम्हाला सतत हात वाहता ठेवायला पाहिजे, सतत तुम्ही प्रॅक्टिस केली पाहिजे. म्हणजे जसं तुम्ही प्रॅक्टिस कराल तसं तुम्हाला लाईट आणि शेडमधले रेंज दिसते, फॉर्म दिसतो. म्हणजे चित्रकला म्हणजे स्टडी इन शेप्स अँड स्टडी इन कलर असतो. म्हणजे कुठलाही भाग हा भाग बघताना डोळा म्हणून नाही बघायचा. डोळा एक शेप आहे, किंवा एखादा सफरचंद असेल किंवा केळ असेल तर ते केळ म्हणून नाही बघायचं, तो शेप म्हणून बघायचा. त्याचा कलर हे ॲबस्ट्रॅक्ट थिंकिंग आपल्याला आलं तर मग आपण आपल्या बंधनातून मुक्त होतो, आणि चित्र चांगल्या काढण्यासाठी आपण तयार होऊ शकतो. थोडी मी तुम्हाला माझी स्केचेस दाखवतो. मी सध्या काय मला युजली वेळ मिळत नाही जास्त चित्र काढायचं. म्हणजे बघा, हे बघा, एखादा संगीताचा किंवा इन्स्ट्रुमेंट वाजणार असेल तर तो काय करतो, इन्स्ट्रुमेंट घेतो, एक दोन धून वाजवतो आणि ठेवून टाकतो, संपलं. चित्रकले तसं नाही मित्रांनो. चित्रकलेसाठी रंग गोळा करायला पाहिजे, ब्रश गोळा करायला पाहिजे, पॅलेट ठेवायला पाहिजे, आणि मग सगळं सामान झाल्यानंतर परत ब्रश आणि ते सगळं धुवून ठेवायला पाहिजे. म्हणजे मला कमीत कमी 3 ते 4 तास जर ॲट अ स्टेज मिळाले तरच मी चित्र काढू शकतो, तर नाही तर नाही. परंतु त्याला ऑप्शन म्हणजे काय, स्केचेस, पेन्सिल आणि कागद असला की स्केचेसचा सुरुवात होते. थोडे मी स्केचेस जे केले आहेत ते तुम्हाला दाखवतो. म्हणजे ह्या स्टडीचा फार उपयोग आहे. त्यानं तुम्हाला हात साफ होतो, आणि तुमच्या हे बघा, हे बारहेड गीजचं आहे स्केच. हे शावलर आहे, शावलर म्हणून बदक आहे. हे फ्लेमिंगोज आहेत. हे वाघाचं स्केच आहे. हे ऑरेंज थ्रश नावाचा सुंदर पक्षी आहे, खूप सुंदर पक्षी आहे. हे पेंटेड स्टॉल्स आहेत.
सुंदर पक्षी आहे, उंच, त्याची चोच बघितली तर तुम्ही आश्चर्य वाटेल, एकदम सुंदर आहे. रोलर, हे जिराफ आहे. हे खंड्याचं स्केच आहे. तर अशा प्रकारे तुम्ही सराव केला स्केचेसचा तर महत्त्वाचं म्हणजे काय, तुमचा हात साफ होतो, म्हणजे तुम्हाला शेप कळतो. बघा, चित्रकला ही रंगाची कला असं म्हणतात, परंतु कुठल्याही रंगाच्या आधी तुम्हाला फॉर्म माहिती पाहिजे, म्हणजे तुमचं ड्रॉइंग चांगलं पाहिजे. तुमचं ड्रॉइंग चांगलं नसेल तर तुम्ही किती रंग ओतले तरी ते सुंदर होणार नाही. या उलट ड्रॉइंग चांगलं असेल आणि 2-3 रंगाचे ठिपके जरी आले तरी चित्र एकदम जिवंत होतं. तर मला एक तुम्हाला किस्सा सांगायचा आहे. फडकुले सर आपल्या सोलापूरचे प्रसिद्ध वक्ते आहेत आणि माझ्या वडिलांचे ते वर्गमित्र आणि होते आणि स्नेह असल्यामुळे ते माझ्या नेहमी प्रदर्शनाला असायचे. तर माझ्या प्रदर्शनाच्या उद्घाटनाच्या वेळा ते उद्घाटनाला यायचे आणि भाषणही करायचे. भाषण नेहमी ते चांगलं करायचे. तर त्यावेळेला त्यांनी एक किस्सा सांगितला होता, तो किस्सा मी तुम्हाला सांगू शकतो. तर त्यावेळेला त्यांनी असं म्हणलं की दिल्लीमध्ये खूप मोठं प्रदर्शन भरलं, जगभरातले सगळे चित्रकार आले होते, खूप मोठमोठे चित्रकार, आणि सगळ्यांची चित्र तिथं एक्झिबिट केली होती. परंतु एका चित्रकाराची चित्र सर्व लोकांना खूप आवडली म्हणजे काय, चित्र आवडतं म्हणजे नेमकं काय होतं मित्र हो. चित्र आवडतं म्हणजे कुठं तर तुम्हाला ते काळजाला भिडतं, तुमच्या काळजात ठाव घेतं, त्याशिवाय त्याला आवडलं म्हणता येत नाही. ते वरचं सुपरफिशियल फिलिंग नसतं. म्हणजे अशी होते शेवटी वेळ की बाबा तुम्ही त्या चित्रासमोर पुढं हलू शकत नाही. किती वेळ तुम्हाला वाटतं चित्र परत बघावं. तर त्या चित्रकाराची सर्व चित्र अशी सुंदर होती. सगळ्यांना क्युरिओसिटी होती, बाबा तुम्ही चित्र कशी काढता. काय असतं की माणसाला एखाद्या क्रिएटिव्ह प्रोसेसबद्दल फार उत्सुकता असते. हे कसं निर्माण झालं, ॲक्च्युली त्या निर्माणकर्त्यालाही माहीत नसतं हे निर्माण कसं झालं. हे सगळं ऑटोमॅटिक होत असतं. म्हणजे ते कधी तसं निर्माण होतं, ते कधी फॉर्म होतो. एखाद्या संगीतकाराला तुम्ही विचारलं की बाबा ही तुला साज सुचली कशी म्हणजे काय, त्यालाही ते माहीत नसतं. कुठंतरी एक असा क्षण आलेला असतो, त्या क्षणाला त्याच्या मनात ते सूर उमटलेले असतात आणि मग ते प्रत्यक्ष रूप घेतात. परंतु चित्रकार काय म्हणला, त्याला विचारलं तुम्ही कुठले रंग वापरता. बऱ्याच जणांना उत्सुकता असते की चांगल्या क्वालिटीचे रंग, चांगल्या क्वालिटीचा पेपर, चांगल्या क्वालिटीचा कॅनव्हास, चांगल्या क्वालिटीचे ब्रश आले की उत्कृष्ट चित्र निर्मिती सगळ्यात सोपी आहे. तर तो म्हणला तसं काही नाही, मी कुठलेही रंग वापरतो. मग त्यांनी दुसऱ्या पुढं प्रश्न विचारला की तुम्ही कुठले रंग मिसळता. तुमच्या चित्रामध्ये खूप जिवंतपणा आहे, अगदी तुमचे माणसं जिवंत वाटतात, व्यक्तिरित्या जिवंत वाटतात. का जिवंत वाटतात एवढ्या सगळ्या. तो म्हणला तसंही काही नाही, मी कुठल्याही रंगात कुठला रंग मिसळतो, परंतु एक रंग मिसळायला मात्र मी कधी विसरत नाही. सगळ्यांची उत्सुकता ताणली, म्हणले कुठला रंग आहे तो सांगा आम्हाला, मॅजिकल रंग, आम्ही पण तो रंग वापरू आणि आमचे चित्र जिवंत करू. तो म्हणला तो म्हणजे अंतरंग. तर मित्र हो, चित्र तुमच्या आतून यायला पाहिजे, तुमच्या हृदयातनं आलं पाहिजे, तर ते जिवंत आणि उत्कृष्ट होऊ शकतं. मी 1990 मला वाटतं 90 किंवा 93च्या एक्झिबिशनमध्ये आमच्या घरासमोर एक कचरेवाले आली होती. त्या कचरेवाल्याचं चित्र रेखाटलं होतं. एक साधी बाई, एकदम सिंपल. त्या बाईच्या अंगावरची तिथे एक अल्बम चित्र ते काढा वरती, इथं आहे बघ, इथं आहे जरा बघ. तर ते बाईच्या अंगावरची साडी, विरलेली साडी आणि ब्लाऊज पण फाटलेला. आणि हे बघा, तुम्ही सुंदर तरुणीकडे परत बघाल है ना, परंतु वयस्कर माणसाकडे कोणी बघणार नाही. परंतु त्या बाईचं मी चित्र काढलं, तिच्या डोक्यावरती कचऱ्याचं ओझं, परंतु त्या चेहऱ्यावरचा जो आनंद होता तो मात्र अफलातून होता. म्हणजे माणूस परिस्थितीवर कशी मात करतो त्याचं ते दर्शन होतं. अजून एक काय दुसरा असलाच आहे, अजून दुसरा, एक मिनिट हां. असं ते मोठं येतं चित्र, मोठं येतं. हां तेच आहे. हे बघा, हे चित्र आहे ते. ह्या बाईची विरलेली साडी, कचऱ्याचं डोक्यावरचं ओझं, परंतु चेहऱ्यावरचा आनंद बघा. म्हणजे माणसाची जगण्याची उमेद ही फार महत्त्वाची आहे. तर ती मी चित्रित केली आणि
90% लोकांना ते चित्र त्यावेळेला खूप आवडलं होतं. तशी अनेक चित्र खूप आहेत जी मी काढलेली आहेत आणि ती खूप लोकांना आवडली. आमचे आजी होती घरात एक वयस्कर, खूप म्हणजे ती 90च्या पुढं असेल. तिचा चेहरा सुरकुतलेला, सारे काम करायची बिचारी. त्या काळात वाकळं विणायचं, वाकळं करायचं काम असायचं आणि ती मान खाली घालून तेच काम करायची. जाड भिंगाचा चष्मा. तिचा मी 3rd इयरला असताना मला वाटतं फोटो काढला होता, छोटा ब्लॅक अँड व्हाईट. आणि त्या फोटोवरनं हे चित्र मी काढलं. हे पण खूप लोकांना आवडतं. हे बघा ही चित्र. ते जाड भिंगाचा चष्मा, त्यातनं अस्थिर झालेली नजर, सुरकुतलेला चेहरा. माणसाचं आयुष्य त्या चित्रातून दिसलं पाहिजे असा माझा प्रयत्न असतो. 90च्या सुमारास मी बोरघाटात गेलो होतो आणि बोरघाटात गेला असताना खूप एन्जॉय करत होतो. संपूर्ण ऊन होतं, प्रकाश होता, फोटो काढत होतो. अचानक तुम्ही गेला असाल जून जुलै महिन्यात जर बोरघाटात खंडाळ्यात, अचानक अंधारून आलं, धुकं आलं आणि 2 फुटावरती दिसेना झालं. मी एकदम नाराज झालो. म्हटलं मी इथं बघायला आलो आणि इथं काहीच दिसेना. मग गंमत झाली, मॅजिक झाली. सगळ्या वाहनांनी दिवे लावले आणि धुक्यातनं ती वाहनं पुढे येऊ लागली आणि त्याच्यावर मी एक चित्र काढलं. ते पण खूप लोकांना आवडलं. हे चित्र आहे ते खंडाळ्यातलं. एक 2 व्हीलरवाला पुढं आहे आणि पाठीमागं ट्रक, 2 ट्रकचं क्रॉसिंग दिसतंय. एक ड्रॅमॅटिक मुवमेंट आहे. जेव्हा धुकं पडलेलं असतं तेव्हा दिसत नसतं. अशा प्रकारे मित्र हो, इन्स्पिरेशन तुम्हाला कुठनं मिळतं हा एक प्रश्न मला नेहमी विचारला जातो. मी म्हणतो इन्स्पिरेशन सगळीकडे आहे, फक्त तुमचे डोळे उघडे पाहिजेत. आपण आपले डोळे उघडे ठेवतो असं आपल्याला वाटतं, परंतु आपले बाहेरचे डोळे उघडे असतात पण आतले डोळे बंद असतात. आपण आपल्या नेहमीच्या रहाट्यात खूप गुरफटलेला असतो. त्यामुळं वी आर ब्लाइंड टू द ब्युटी अराउंड अस. तर माझं तुम्हाला सर्वांना असंच म्हणणं आहे की तुम्ही प्रत्येक गोष्टीकडं डोळे उघडून, म्हणजे आपले बाहेरचे डोळे तर तुमचे उघडेच असतात, परंतु आतले अंतचक्षू ओपन उघडे ठेवून बघण्याचा प्रयत्न करा. आणि द गॉड इज ग्रेट, नेचर इज काइंड अँड द ब्युटी इज अराउंड एव्हरीव्हेअर. ओनली थिंग इज यू हॅव टू लर्न टू ॲप्रिशिएट इट. सकाळचा सूर्योदय आणि संध्याकाळचा सूर्यास्त हे तर म्हणजे मिरॅकल ऑफ लाईफ आहे. एखादा सुंदर सनसेट जर व्हायला लागला तर असं वाटतं की आपण इथे थांबावं, बघत राहावं, पूर्ण अंधार होईपर्यंत आपण बघत राहावं असं वाटतं मला. तर त्यावेळेला ते रंगाची उधळण, निसर्ग रंगाच्या उधळीत एकदम फ्री हँड आहे. काय वेळा जेव्हा पाऊस पडून जातो, आकाशातलं वातावरण क्लिअर होतं, धूळ निघून जाते, तेव्हा तुम्ही पडला सूर्यप्रकाश पाहिलाय काय? किती स्वच्छ सूर्यप्रकाश पडतो. पिवळसर ऊन आणि लांबच लांब पडणाऱ्या सावल्या ह्यांनी निसर्ग आपल्या चित्र रेखाटत असतो. परंतु आपण आपल्या ऑफिसच्या नादात, कामाच्या नादात, आपण एखाद्या टांग्याला झोपलेल्या घोड्याप्रमाणे असतं आपलं आयुष्य. आपण काय करतो, फक्त समोर बघतो. जेव्हा आपण चाललेलो असतो रस्त्यानं तेव्हा आपल्या डोक्यात असतात विचार ऑफिसचे, आणि ऑफिसमध्ये गेल्यानंतर घरी परत येताना आपल्याला डोक्यात असतात घरी काय आहे, नाही का? खरं आहे का नाही? तर मला म्हणायचं आहे की तुम्ही थोडे जागरूक व्हा, थोडं थांबा. हे बघा, दिवसेंदिवस हृदयविकार, ब्लड प्रेशर. हां, तर एक प्रश्न आला आता अस्मिता फासे यांनी विचारलेला आहे की त्यांनी असा प्रश्न विचारला की विच कलर यू प्रिफर फॉर पोर्ट्रेट्स, ॲक्रेलिक, ऑइल और वॉटर. तर तुम्हाला सांगू का, खरं मला सर्व माध्यम आवडतात. ऑइल, वॉटर, नंतर ॲक्रेलिक, पेस्टल्स, पेन्सिल्स, आणि प्रत्येक माध्यमाची एक खासियत आहे. म्हणजे पोर्ट्रेट जर तुम्ही ऑइलमध्ये काढलं तर त्याचं हँडलिंग वेगळं येईल, त्यात थिक रंग वापरले जातील आणि स्किन टेक्स्चर दाखवलं जाईल. आणि तेच तुम्ही पेस्टलमध्ये काढलं तर पेस्टल स्ट्रोकमध्ये ते दर्शवलं जाईल. मित्र हो, माझं सर्व माध्यम मला खूप आवडतात, परंतु अशात असं झालं आहे की मला पेस्टल्स खूप आवडत आहेत. कारण का, हे पेस्टल एकदम टॅक्टाईल माध्यम आहे. म्हणजे तुम्ही ते खडू हातात घेता आणि खडू कागदावर लावता आणि हातानं पसरता, त्यासारखं जिवंत फिलिंग कुठल्या रंगात तुम्हाला मिळणार नाही. असं वाटतं की आपण रंगात न्हालेलो आहोत आणि त्यात सुदैवाने इतके सुंदर रंग आहेत, इतके सुंदर इफेक्ट येतात. हे टायगर चित्र आहे.
मी तुम्हाला पेस्टलमध्ये काढले चित्र दाखवतो. मी टायगरचं पोर्ट्रेट काढलेलं आहे, ते पेस्टलमध्ये काढलेलं आहे. तर मार्क्स होतो त्याचे डोळे बघा, त्याचे फर बघा. तर माध्यम हे साधन आहे, ते तुम्ही कसं वापरता ह्याच्यावर अवलंबून आहे. आता एक ऑइलमध्ये केलेलं चित्र दाखवतो मी तुम्हाला. ते ते घे ऑइलचं. पेंटेड स्टॉलचं मी काढलेलं आहे. माध्यमाचा उपयोग कसा करायचा हे आपण ठरवायचं आहे. माझ्या बाजूला थांबले. परंतु महत्त्वाचं म्हणजे काय आहे की ऑइल पेंट हे खूप फ्लेक्झिबल आहे. ऑइल पेंटमध्ये तुम्हाला दुरुस्ती करता येतात आणि चित्र बिघडलं तरी ते काही अडचण नाही. परंतु वॉटर कलर आणि हे पेस्टलसुद्धा ह्यात चुकांना जास्त वाव नाही. तर माझ्या प्रश्नाचं उत्तर आहे की मला सर्व माध्यम आवडतात, काहीच प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. आणखीन कोणी प्रश्न विचारत असेल तर त्याची उत्तर देण्याचा मी प्रयत्न करतो. तर आपण कुठं चाललो होतो मला लक्षात नाही, विसरलो मी आता. नाही झालं ते ते छोटे दाखवते वॉटर कलर. ते कुठे ते वॉटर कलर. आता सध्या थोडंसं कोरोनाचं एपिडेमिक आहे आणि थोडंसं ना वेळेचा प्रॉब्लेम आहे. तर मी सध्या काय चालू केलं की छोटे छोटे वॉटर कलर स्केचेस मी करतोय ॲनिमल्सचे, ते मी तुम्हाला दाखवू इच्छितो. बघा, मसाई मारामधला झेब्रा आहे. कोल्हा आपल्या सोलापूरच्या आउटस्कटला त्याचे फोटो काढलेत मी. इथे अतिशय क्यूट प्राणी आहे कोल्हा. झेब्रा माझा आवडता प्राणी. त्याचे ते पट्टे वगैरे बघितले की मला वेडच लागतं. खूप प्रश्न आले तर सांग मला. द जायंट ऑफ आफ्रिका. सांग ना मला. डिटेल अबाउट बेसिक कलर्स. ठीक आहे. डॉक्टर सुनील महापुरेने एक प्रश्न विचारला आहे, रंगांचं बेसिक काय. तर तुम्हाला आता नवीन प्रिंटिंग टेक्नॉलॉजी माहिती असेलच. फक्त 3 रंग असतात, त्या 3 रंगांवर हे सगळं खेळ चालतो. पिवळा, निळा आणि मॅजेंटा. तर हे 3च बेसिक रंग असतात आणि ह्यांच्या मिश्रणातून असंख्य शेड येतात. एक प्रसिद्ध चित्रकार होता, त्याचं एक वाक्य मी तुम्हाला सांगू इच्छितो या ठिकाणी. तर तो चित्रकार म्हणला की एखाद्या हॉलमध्ये मी डेमोला बसलो आणि मी म्हणलं की लाल रंग काढा. तर तिथं जर 50 प्रेक्षक असतील तर त्या प्रत्येक 50 माझ्या डोक्यात वेगळ्या शेडचा रेड असेल. सर्व लाल आहेत परंतु शेडमध्ये फरक आहे. मित्र हो, लालमध्ये थोडासा निळसर रंग मिसळला, थोडासा पिवळसर रंग मिसळला, थोडासा हिरवा रंग मिसळला तर त्याचा फरक त्यावर पडतो. आणि हे रंग मिसळण्याचं शास्त्र किंवा सायन्स हे आपल्याला अनुभवातनंच येईल. म्हणजे आणि परत रंग योजना करताना कॉम्प्लिमेंटरी कलर स्कीम किंवा ऑपोजिट कलर स्कीम अशा 2 स्कीमचा आपण वापर करू शकतो. तर किंवा वॉर्म कलर्स म्हणजे लाल पिवळा हे वॉर्म आहेत, ब्ल्यू ग्रीन आणि येलो हे थोडेसे कूल कलर असतात. तर चित्र रंगवताना आपण ह्या योजनाचा ह्याचाही विचार करायला पाहिजे. काय सांग ना. नमस्कार, राजेंद्र काकडे. त्यांनी सरांनी प्रश्न विचारला की मुलांना चित्रकलेचा ओढा आहे का नाही. तर हे सर्व ना जीन्समध्ये असतं. म्हणजे हे बघा, माणूस त्याचं मेकअप, इमोशनल आणि त्याच्या आवडी ह्या किंवा त्याला होणारे आजार हे सुद्धा जीन्समध्ये असतात. माझ्या वडिलांना आवड होती, मला आवड आहे. माझ्या दोन्ही मुलांना चित्रकलेची, फोटोग्राफीची आवड आहे.
परंतु आता ते लहान आहेत, परंतु त्यांच्या परीने चित्र करण्याचे, फोटोग्राफी करण्याचे ते प्रयत्न करतात. आम्ही जेव्हा भिगवणला जातो तेव्हा आमच्याकडे 3 कॅमेरे असतात, एक माझ्याकडे, एक मुलीकडं आणि एक मुलाकडं, आणि माझी मिसेस या आम्हा तिघांवर देखरेख करत असते. आता तुम्ही प्रश्न विचारला म्हणून माझ्या मुलीने काढलं एक चित्र तुम्हाला दाखवतो. हे इंडियन स्ट्राईकचं चित्र आहे, कलर पेन्सिलनं काढलं आहे. हे माझ्या मुलीनं काढलं आहे, आताच परवाच काढलं आहे. सध्या लॉकडाऊनमध्ये ती 3rd MBSला आहे, सोलापूरच्या मिडल कॉलेजला. परंतु लॉकडाऊनमुळे सध्या निवांत असल्यामुळे तिने हे चित्र काढलं आहे, पेन्सिलनं काढलेलं आहे तिनं पण चित्र हे. खाली आल्यावर तुम्ही चित्र काढण्यासाठी कधीपासून सुरुवात केली? हां, नमस्कार मॅडम. नेहा फडके मॅडमने प्रश्न विचारला की तुम्ही चित्र काढण्यास सुरुवात कधी केली. तर मी आधीच सांगितलं की लहानपणापासून, म्हणजे मला वाटतं 4थी-5वीपासून मी चित्र काढायला सुरुवात केली, आणि जसं जमेल तसं, ज्या माध्यमातून जमेल तसं मी चित्र काढत होतो. आणि वडिलांना चित्रकलेची आवड होती, ते उत्कृष्ट चित्रकार होते, आणि त्यांनी मला त्यावेळेला मार्गदर्शन केलं होतं. म्हणजे चित्रकलेत चुकलं तर काय करायचं, किंवा रंग कसे मिसळायचे, किंवा काय करायचं. त्यांनी ॲक्च्युली माझ्यासाठी स्वतः त्यांच्या ऑफिस टाईममधनं वेळ काढून रविवारी वगैरे मला ते चित्र काढून दाखवायचे. आपण पुढे चित्राकडे जाऊयात. हे चित्त्याचं वॉटर कलर मी केलेलं आहे. हो हो. हे उली नेकड स्टॉर्क. हे चित्ता आहे. एलिफंट. हे ऑरेंज थ्रश. प्रश्न ते सांग रे. नवीन क्वेश्चन. हां, भास्कर विद्यापती सर, हे पण पॉलिटेक्निक कॉलेज लेक्चर आहेत, त्यांना पण चित्रकलेची फार आवड आहे. त्यांनी प्रश्न असं विचारले की विच पेस्टल पेन्सिल्स आर बेटर, असं इज द नेम ऑफ द पेस्टल्स. तर पेस्टल्समध्ये खूप व्हरायटी आहे. पेस्टल्समध्ये बऱ्याच कंपन्या आहेत, आणि सिनेरियर पेस्टल्स टॉप पेस्टल्स आहेत जगातले. सगळ्यात बेस्ट पेस्टल्स सिनेरियर पेस्टल्स आहेत, आणि रेमरॉड पेस्टल्स आहेत. आणि पेन्सिलसाठी डर्बॅन्डच्या पेस्टल पेन्सिल चांगल्या आहेत. नंतर फॅबर कॅसलच्या पेस्टल पेन्सिल चांगल्या आहेत. म्हणजे ह्या बाहेरच्या पेस्टल पेन्सिल आहेत, त्यातनं म्हणजे मित्र हो, मी पण आता आधीपासून सुरुवात केल्यामुळे मी आधी कॅमलचे रंग वापरले, नंतर इम्पोर्ट रंग वापरले. रंगामध्ये फरक पडतो. रंगामध्ये म्हणजे रंगात 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत रंगामध्ये, रंगांचा ब्राईटनेस आणि परमनन्स. तर हे परमनन्स म्हणजे काय की तुमचं चित्र जर उन्हात किंवा बाहेर लावलं तर ते किती वर्ष टिकेल, 100 वर्ष टिकेल, 200 वर्ष टिकेल, का 300 वर्ष. तर हे बाहेरचे इम्पोर्ट रंग आहेत, ते आर टेस्टेड फॉर लाईट फास्टनेस. त्यामुळे तुम्ही चित्र निर्माण केलेलं जे आज आहे ते 100 वर्षांना पण जसं तसं दिसणार. तसं अनफॉर्च्युनेटली काही लोअर ब्रँडमध्ये, आणि इट बॉईज डाऊन टू द फॅक्ट दॅट यू गेट व्हॉट यू पे फॉर. तर ते इम्पोर्टेड कलर्स महाग असतात, परंतु ते वर्थ असतात, आणि त्यांनी काम केलं की आपल्यालाही काम केल्याचं समाधान मिळतं. तर डर्बॅन्डचे किंवा फॅबर कॅसलच्या पेस्टल पेन्सिल्स चांगल्या आहेत. आणखीन इतरही 2-3 कंपन्या आहेत, त्यांचे पेस्टल पेन्सिल चांगले आहेत. नाही, राहू दे. हे ग्रे हिरोईन आहे वॉटर कलरमध्ये. सोलापूरला आपल्याला कंबरतलाव पण दिसतं. खूप सुंदर पक्षी आहे. हे प्रश्न बघत राहिले. पेपर फॉर पेस्टल पेन्सिल. हो, एक मिनिट. हे स्पॉट बिल डक आहे. हे सुंदर, ह्याला मराठीत हळदी कुंकू म्हणतात. त्यात पाणी वगैरे पण बघा तुम्ही कसं ट्रीटमेंट आहे. पाणी काढायचं अवघड आहे, आणि रिफ्लेक्शन्स. तर ते भास्कर इराबत्तींनी सरांनीच प्रश्न विचारलेला आहे की पेपर फॉर पेस्टल पेन्सिल्स. तर मित्र हो, पेस्टल्स हे माध्यम नवीन आहे. नवीन म्हणजे ना की त्याच्याबद्दल जास्त माहिती बऱ्याच जणांना नाही आहे. पेस्टलसाठी पेपर महत्त्वाचा आहे, पेस्टल्स टाईप महत्त्वाचे आहेत, आणि नंतर फिक्सेटिव्ह वापरणं न वापरणं, कशा पद्धतीनं वापरणं हे महत्त्वाचं आहे. हे पेस्टल म्हणजे ना डायरेक्ट पेमेंट असतो, आणि तो स्मज होतो ताबडतोब.
तर त्यासाठी थोडं फिक्सेटिव्ह वापरायला पाहिजे किंवा चित्र आपण फ्रेम काढायला पाहिजे नाही तर बटर पेपरमध्ये घालायला पाहिजे. आणि पेपर त्यासाठी तुम्ही इनग्रेसचा पेपर वापरू शकता किंवा आता सँडेड पेपर मिळतो बाहेर, पण आपल्याकडे तो अजून अवेलेबल नाही. तर सँडेड पेपर यासाठी की सँडेड पेपर आहे ना तो पेस्टलचे पार्टिकल्स धरून ठेवतो आणि मग ते स्मज पण होत नाही. परंतु दुर्दैवानं तो आपल्याकडं सहज अवेलेबल नाही आहे. ॲमेझॉनवर आहे की पण खूपच महाग आहे, म्हणजे एका शीटची किंमत मला वाटतं 2,000 रुपये वगैरे. मी सुद्धा अजून तो ट्राय केला नाही. परंतु तुम्ही इनग्रेसचा पेपर वापरू शकता किंवा इतर पेपर वापरू शकता पेस्टलसाठी. नितीन जाधव. हां, आता नितीन जाधव सरांनी प्रश्न विचारलेला आहे आणि खरं सांगू का, कलर पेन्सिल माध्यम हे इतकं सुंदर आहे मित्र हो. कलर पेन्सिल म्हणजे मला शाळेत असताना ज्या पेन्सिल होत्या त्या साध्या पेन्सिली होत्या, तसे घासायला लागलं की रंगच उमटायचे नाही, शेवटी कागद फाटायचा. पण 1988 साली आय एम सॉरी 2002 साली वगैरे मला रंगीत पेन्सिली त्यावेळेला मी कुलीन कंपनीच्या आणल्या होत्या आणि माझ्याकडं अमेरिकन आर्टिस्ट मॅगझिन नावाचं मॅगझिन येतं. अमेरिकन आर्टिस्ट आवाज थोडा मोठा मॅगझिन आहे. हे पण काढ. तर त्या मॅगझिनमध्ये प्रिझ्मा कलर पेन्सिल नावाच्या ब्रँडचा उल्लेख होता. तर या प्रिझ्मा कलर पेन्सिल्स जर तुम्ही वापरल्या तर अतिशय उत्कृष्ट पेन्सिल्स आहेत आणि त्याचे कलर्स इतके विविड आहेत आणि त्याचे 114 ते नाही खबर की खालचं ते प्रिझ्मा कलर दिसते ना ते काढ. हे ह्या नंबर 1 पेन्सिल्स प्रिझ्मा कलर पेन्सिल्स, दिस इज द टॉप ब्रँड. आणि टॉप ब्रँड ह्यासाठी की याचे कलर्स फास्ट आहेत, कलर्स खूप सुंदर आहेत आणि लीड मोठं 4 mm लीड आहे याचं आणि कव्हरेज खूप चांगलं आहे. हे जर तुम्ही बघितलं तर अशा पेन्सिल आहेत. ह्याच्या 132 शेडचा बॉक्स मिळतो. तर आणि आता काय झालं, मार्केट ओपन झालं, पूर्वी मिळत नव्हतं, परंतु आता ॲमेझॉनवर सहज मिळतात. आणि ह्यासाठी पेपर म्हणजे स्टोन एजचा पेपर मिळतो, त्याच्यावर ह्याचं उत्कृष्ट काम होऊ शकतं स्टोन एजच्या पेपरवर. थँक्यू. नेक्स्ट What are your plans of Tam, tam, wildlife tam. photography? विच इज युअर फेवरेट कलर शेड? राजेंद्र. हां, माझा मित्र आहे मथराणे, त्यांना प्रश्न विचारला आहे विच इज युअर फेवरेट कलर. लहान असताना मला निळा रंग फार आवडायचा, म्हणजे कपडे घ्यायला गेले की मी निळ्या रंगाचा शर्ट असेल तर तो प्रिफर करायचो. आणि नंतर पुढं आवड बदलायला लागली. गाडी घेताना मी ठरवलं होतं की लाल रंगाची गाडी घ्यायची, मस्त फरारीसारखी. परंतु सध्या फॅशन आली, व्हाईट कलरची गाडी चांगली दिसते, व्हाईट कलरची, मग मी व्हाईट कलरची गाडी घेतली. तसं म्हटलं तर मला सर्व रंग आवडतात, कुठलाही माझा फेवरेट कलर नाही आहे. प्रत्येक रंगाचं मॅजिक, कलरचं अपील आणि कलरचं जादू वेगळे आहे. फक्त आपण बघण्याचा दृष्टिकोन थोडा बदलायला पाहिजे. महापुरे सरांनी क्वेश्चन विचारलं. डॉक्टर महापुरे हे माझे मित्र आहेत, ते पण उत्कृष्ट फोटोग्राफर आहेत आणि ते माझ्यावर मसाई मारायला आणि सर्व ताडोबाच्या सर्व वाईल्ड लाईफ टूरला असतात. ते पण सिरियस फोटोग्राफर आहेत. त्यांनी मला एक प्रश्न विचारला आहे की व्हॉट आर युअर फ्युचर प्लॅन्स ऑफ वाईल्ड लाईफ फोटोग्राफी. तर माझा महत्त्वाचा उद्देश वाईल्ड लाईफ फोटोग्राफीचा हा प्रायमरी असतो की मला रेफरन्स मटेरियल पाहिजे पेंटिंगसाठी. हा माझा प्रायमरी उद्देश असतो, म्हणजे चांगलं रेफरन्स मटेरियल उत्कृष्ट मिळायला पाहिजे. तर माझं पुढं मागं प्लॅन असा आहे की एखादं पुस्तक लिहावं वाईल्ड लाईफ पेंटिंगबद्दल आणि कदाचित मग त्या अनुषंगानं त्यात वाईल्ड लाईफ फोटोग्राफीचा चॅप्टर असेल. खरं तर फोटोग्राफीबद्दल इतकं बोलण्यासारखं आहे. फोटोग्राफी हा इटसेल्फ हा वेगळा टॉपिक आहे. कॅमेरे, लेन्सेस, त्याचं कॅमेऱ्याचं रिझोल्युशन, एक्सपोजर, मीटरिंग, कॉम्पोजिशन, ह्या खूप तसं ते स्ट्रेट फॉरवर्ड नाही आहे, इतकं सरळ सोपं नाही आहे. तर महापुरे सरांना मी सांगू इच्छितो की मला वाटतं की फोटोग्राफीचा माझा मूळ उद्देश असा आहे की चांगलं रेफरन्स पेंटिंगसाठी मिळावं आणि पुढं मागे त्याचं पुस्तकात रूपांतर करण्याचा माझा विचार आहे. नेक्स्ट क्वेश्चन.
अनुराधा अय्यर ही पण डॉक्टर आहे. ती मुंबईमध्ये असते. ती पण डोळ्याची डॉक्टर आहे. ती पण फार कलाकार आहे. म्हणजे ती ती सगळीकडे आहे. सिंगिंग, डान्सिंग, पेंटिंग, रायटिंग, वर्सटाईल आहे. तर तिनं असा प्रश्न विचारला आहे की व्हॉट इज युअर ॲडवाईस फॉर अ पर्सन हू स्टार्ट्स लेट इन लाईफ फॉर पेंटिंग. तर माझं उत्तर असं आहे, इट्स नेवर टू लेट टू स्टार्ट एनिथिंग. इट इज ऑलवेज ॲट दॅट स्टेज इट इज अर्ली. तर ग्रँडमा मोझेस म्हणून एक चित्रकार आहे ऑस्ट्रेलियात, ग्रँडमा मोझेस. तिनं मला वाटतं वयाच्या 70व्या वर्षी, म्हणजे एक्झॅक्टली मला आठवत नाही, परंतु खूप उशिरा 60-65च्या पुढे चित्र काढायला सुरुवात केली. ते पण कायसाठी, ती कुठेतरी मोठ्या आजारातून उठली होती आणि वेळ घालवण्यासाठी तिने चित्र काढायला सुरुवात केली आणि तिची चित्र जगप्रसिद्ध झाली. म्हणजे बघा, कुठं ते स्टार्ट ॲट द एज ऑफ 68 or 70 अँड व्हेअर यू आर. सो ते एक मनात नाही इनिफिडन्स काढून टाका की मी उशिरा सुरुवात करते. देर इज नेव्हर टू लेट. इट इज नेव्हर टू लेट टू स्टार्ट. मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज टू स्टार्ट. द स्टार्ट इज, आणि उद्या नाही काय, उद्या म्हणजे उद्या परत उद्या जातो. द स्टार्ट इज नाव. यू जस्ट स्टार्ट इमिजिएटली, काही प्रॉब्लेम नाही. यू ऑलवेज पिक अप द टेम्पो. अँड मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज what happens, we are surrounded with the big arts, big names and big things, big paintings, and असं वाटतं की मी पण तसं काढेन तसं काढेन. तुम्ही काढणार नाही असं नाही, परंतु यू लर्न टू एन्जॉय द प्रोसेस. चित्र काढण्याची प्रोसेस, चित्र कन्सेप्ट्स करण्याची, चित्र ड्रॉइंग करण्याची, रंग लावण्याची, म्हणजे ती एक साधना आहे. ते तुम्ही एन्जॉय करा. आणि रिझल्ट ठीक आहे, रिझल्ट समजा तुमच्या मनासारखा नाही आला तर परत तुम्ही दुसरं चित्र काढू शकता. त्यात काहीच अडचण नाही आहे. आणि मायकेल एंजेलो जेव्हा त्याला विचारले की तुम्ही एवढी मास्टरी कशी मिळाली, तर तो काय म्हणला की मी अजून शिकतोय. आणि मग ते म्हणतात तुम्ही एवढं सुंदर करता, तर त्यांना म्हणलं की तुम्ही माझे सुरुवातीचे प्रयत्न बघितले नाहीत. मी खूप हजारो वेळा प्रयत्न केले. मित्र हो, तुमच्या सर्वांना सारखेच मसल्स असतात, सर्वांना सारखेच नळ सप्लाय असतो, कोणाला काय वेगळा असतो असं नाही. हा सर्व सरावाचा प्रश्न आहे. तुम्ही सराव किती करता, एफर्ट किती घेता. द मास्टर विच यू सी हॅज ऑलवेज वर्कड हार्डर, हॅज डन मोर वर्क, अँड वी हॅव नेवर सीन द एफर्ट्स विच ही टेक्स टू सक्सीड इन दॅट डिरेक्शन. प्रत्येकाला शॉर्टकट पाहिजे असतो, पटकन जायचं असतं. आणि अनफॉर्च्युनेटली मार्केटमध्ये पण असं प्रोपागंडा करतात की तुम्ही 7 दिवसात शिकाल आणि 8 दिवसात शिकाल. रिमेंबर, ही लाईफ लॉंग प्रोसेस आहे, आयुष्यभर चालू ठेवणारी प्रोसेस आहे. Next question. Manish. Question नाही. थँक्यू शिंदे मॅडम तुमच्या कौतुकाबद्दल. तुम्ही पण धडपड करता तुमच्या नर्सिंगचा कोर्स सांभाळून खूप गोष्टी करण्याची. मला आठवत आहे माझ्या एका एक्झिबिशनला तुम्ही रांगोळी काढली होती. धन्यवाद. नेहा फडकेने एक जरा नाजूक प्रश्न विचारला आहे. तुमचं चित्र काढण्यासाठी घरच्यांचा सपोर्ट काय आहे, कसा आहे? हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. खूप म्हणजे ना, ह्याला खूप महत्त्व आहे. हे बघा, आज मी इथं उभा आहे आणि मी चित्र काढतो, चित्राचे प्रदर्शन भरवतो. हे सगळं ना माझ्या घरच्याच्या सपोर्टशिवाय शक्यच नाही. माझं चित्राचं प्रदर्शन असलं म्हणजे त्यासाठी फार मॅनपॉवर लागते, फार धडपड लागते. आम्ही तिघं भाऊ आहोत आणि माझी एक बहीण आहे. आम्ही सगळे धडपड करतो. सगळेजण एक जण माझ्या पाठीशी उभारतात. माझ्या वडिलांनी तर मला पहिल्यापासून प्रोत्साहन दिलं, आईनं पण प्रोत्साहन दिलं. आणि नवीन एंट्री झालेली बाहेरची व्यक्ती म्हणजे माझी मिसेस, तर ती तर एकदम काहीच प्रश्न नाही, काय करायचं म्हणलं की ते तयार असते. तशीच माझी मुलं पण. आता हे सगळं चालू आहे, धडपड, ते बाजूला धडपड करतात सगळे अरेंजमेंट करण्याचे. तर घरनं खूप सपोर्ट आहे. ते 500 mm लेन्स घेण्यासाठी मी स्वतः म्हणत होतो की 6.5 लाखाचा लेन्स आपण घेऊ नये, नंतर बघू. तर हे सगळ्यांनी म्हणले तुम्ही घेतलंच पाहिजे, कधी घेणार. तर घरच्या सपोर्ट, माझं नशीब चांगलं आहे की मला घरनं खूप सपोर्ट आहे, त्याबद्दल काहीच प्रश्न नाही आहे. Next question. राजदानं परत प्रश्न विचारला आहे तोच की तुझे शेड कुठले आवडीचे. प्रत्येक कलाकारचा एक छाप असतो. ह्याचं कारण म्हणजे व्हॅनगॉगला पिवळा रंग खूप आवडायचा. खूप म्हणजे त्यानं पिवळ्या रंगाचं खूप ग्लोरिफिकेशन केलं आहे. त्याचं म्हणणं होतं की
येलो कलर इज द कलर ऑफ लाईफ, कारण सूर्याचा रंग आहे, सनफ्लॉवरचा रंग आहे. व्हॅन गॉगचे सनफ्लॉवर चित्र प्रसिद्ध आहेत आणि त्यानं काढलेले वातावरणाचे चित्र ज्यात पिवळ्या रंगाचा तुम्ही जर बघितलं तर खूप खूप पिवळा रंग त्यानं वापरला आणि तो खूप म्हणजे अक्षरशः रॉ कलर वापरलेला आहे व्हॅन गॉग चित्र तुम्ही बघितलं तर. तसं माझ्या बाबतीत तसं मी आता सांगितलं की कुठला विशेष रंग आवडीचा नाही, माझे सगळे रंग आवडीचे आहेत, कुठला डावा उजवा नाही, प्रसंगाप्रमाणे मी ते रंग वापरतो आणि चित्र काढतो. हां दीप्ती दुलंगे मॅडमने एक प्रश्न विचारला की फ्लेमिंगोचं तुमचं चित्र एक दाखवता येईल का. तर सुदैवानं एक चित्र आहे पेस्टलमध्ये काढलेलं फ्लेमिंगोचं जे मी दाखवू शकतो. दाखवा असं लांब. सोबत असं दिसतंय बरं इकडे दिसतंय. बघतोय येऊ दे. हे थँक्यू मॅडम. हे फ्लेमिंगो चित्र जे आहे ते पेस्टलमध्ये काढलेलं आहे. मी ॲक्रिलिकमध्ये वगैरे काढले आहेत चित्र फ्लेमिंगोची, परंतु हे पेस्टलमध्ये काढलेत. आणि फ्लेमिंगो तुम्ही पक्षी बघितलाय का मला माहिती नाही. एक 3.5 फूट उंचीचा पक्षी, त्याची मान इतकी सुंदर, उडताना तर इतका देखणा दिसतो आणि त्याच्या अंगावर असलेले लाल शेड माणसाचं मन भरून जातं. खूपच देखणा पक्षी आहे. भावना ओसवाल ही माझी स्टुडंट आहे. तिने प्रश्न केलाय की मला सर तुम्ही पेंटिंगवर पुस्तक लिहा म्हणून. काय माहिती आहे का, लिहिणं म्हणजे परत अजून वेळ 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 देण्यासारखी गोष्ट आहे. परंतु माझा नक्की विचार आहे की मी रिटायर वगैरे झाल्यानंतर एखादं चित्रकलेवरती आणि फोटोग्राफीवरचं एक पुस्तक नक्की लिहीन. आणि थोडं मला स्पार्क दिल्याबद्दल भावना थँक्यू, धन्यवाद. परत क्वेश्चन दुसरं का आहे की क्वेश्चन आहे. राजेंद्रनं परत प्रश्न विचारलाय की राजेंद्र माझी वाहवाच घेतोय. मनस्थितीचा परिणाम चित्रावर होतो का. खरं आहे, होतो. हे खरं आहे. मोठं नाही काय माहित, हे खरं आहे. म्हणजे मनस्थितीचा परिणाम चित्रावर होतो का, तर खरं आहे. चित्र म्हणजे माणसाच्या मनाचं प्रतिबिंब, कळलं का. तर आता तुम्ही व्हॅन गॉगची चित्र जर पाहिली किंवा प्रसिद्ध चित्रकारांची चित्र पाहिली तर त्यांच्या मनाचं ट्रान्सपरंट प्रतिबिंब त्या चित्रामध्ये उमटलेलं असतं. तर तुमच्या मनस्थिती डेफिनेटली चित्रामध्ये दिसते. एखादा आनंदी माणूसचं चित्र बघितलं तर थोडंसं आनंदीदायक येईल. आणि जो माणूस थोडासा उदास आहे, आणि तुम्हाला सांगायचं म्हणजे कलावंत युज्युअली थोडेसे भावना प्रधान असतात आणि बऱ्याच वेळा त्यांची भावना ही उदासीनतेकडे झुकणारी असते. त्यामुळं थोडंसं त्यांच्या चित्रावर त्याचा परिणाम दिसून येतो. साधं चित्र घेत येत आहे बघा. शिंदे मॅडमने अजून एक प्रश्न विचारला आहे, सर्वात आवडतं चित्र कोणतं. मला खरं तर व्यक्तिचित्र काढायला खूप आवडतात आणि स्टील लाईफ. म्हणजे तुम्ही आता तुमच्यातल्या किती जणांनी माझं प्रदर्शन पाहिलं हे मला आठवत नाही आहे. ते कांद्याचा स्टील लाईफचा फोटो काढला, कांद्याचा स्टील लाईफचा. तर ते फोटो त्याच्यात अल्बममध्ये. तर माझे पोर्ट्रेट्स आणि स्टील लाईफ हे खूप लोकांना आवडले. आता लेटली मी काय झालं की वाईल्ड लाईफकडे वळलो आहे, परंतु मला व्यक्तिचित्रावर काम करायला खूपच आवडतं. तर मॅडम तुझ्यासाठी एक मी आता अलीकडे काढले चित्र साधू ते तुम्हाला दाखवतो. हे वॉटर कलर आहे आणि ते डोळे बघा तुम्ही, डोळ्यामध्ये किती जिवंतपणा वाटतं. तर हे माझे सगळे विषय आहेत, हे ते खरं खूपच फेवरेट आहेत. आणि मॅडमने म्हटल्याप्रमाणे साधू चित्र हे खरंच म्हणजे मला काढायला खूप आवडलं. आणि व्यक्तिचित्रामध्ये काय असतं महत्त्वाचं म्हणजे त्वचेमध्ये जिवंतपणा पाहिजे, डोळ्यामध्ये जिवंतपणा पाहिजे. तर ॲक्च्युली मी सोलापुरात जन्मलेला असल्यामुळं
यल्लादासीचे चित्र मी खूप पाहिले होते. यल्लादासीचे पोस्टर्सचं मी फॅन होतो आणि यल्लादासीचं कलर स्कीममध्ये स्किनमध्ये दाढीच्या ठिकाणी हिरवा रंग वापरायचं, त्यांना फार पोर्ट्रेट काढ फोटो आवडायचं. ते मी माझ्या डोक्यात बसलं होतं. परंतु जेव्हा मी परदेशी चित्रकारांची चित्र पाहिली तर स्किनमध्ये अल्ट्रामरीन ब्ल्यू, कोबाल्ट ब्ल्यू ह्यांचा वापर बघितला आणि स्किन काढायची म्हणजे ऑरेंज, बर्न सेना म्हणजे ब्राऊन रंग हेच वापरायला पाहिजे असं माझ्या डोक्यात जे समीकरण होतं ते बदलून गेलं. आणि मग माझ्या चित्रामध्ये ते कलर मिक्सर केल्यानंतर जे जिवंतपणा आला तो स्किनमधला जिवंतपणा, डोळ्यामधला जिवंतपणा आणि परिणामी माझं सर्व चित्र जिवंत व्हायला लागले. तर हे माझ्या मुलीचं चित्र मी काढलेलं आहे पूर्वी, वॉटर कलरमध्ये काढलेलं आहे. क्वेश्चन फास्ट, खूप क्वेश्चन्स. चालेल, ठीक आहे, थँक्यू. इट इज नेव्हर टू हां, यमुलने प्रश्न विचारला आहे, प्रश्न आहे ते सांगा. इट इज नेव्हर टू लेट स्टार्ट. करेक्ट, खरं आहे ते, खरं आहे, खरं आहे. भावना म्हणते की आय हॅव स्टार्टेड पेंटिंग इन लॉकडाऊन. आता आहे ना, कोरोनानं खूप गोष्टी आपल्याला शिकवलेल्या आहेत. आपण कोरोनाला नावं ठेवतोय, कोरोनामुळं सगळ्या जग संत झालं आहे. परंतु मित्र हो, तुम्ही लक्षात घ्या, कोरोनामुळं काय झालं आहे तर पृथ्वी पुन्हा हिरवी झालेली आहे, आकाश निळं झालेलं आहे, प्रदूषण कमी झालेलं आहे. मी तर असं म्हणतो, राईट बंधूंनी विमानाचा शोध लावला आणि जेम्स वॅटनं वाफेच्या इंजिनाचा शोध लावल्यापासून आत्ता कुठं ते शांत झालेले आहेत. आकाशाचा निळा रंग वाढलेला आहे, जालंधरवरनं हिमालय दिसायला लागलेला आहे, माणसाच्या गरजा कमी झालेल्या आहेत. माझ्याकडे ना इतके कपडे भरून आहेत, कपाटभर, तर आता मी 2च जोड वापरतो. हां, आता माणूस नाही का सारखं इकडे इकडे फिरत असतो, कारण नसताना फिरतो. लॉकडाऊनमुळे माणूस घरात बसला आहे आणि घरात बसल्यामुळे काय झालं, त्याला आपले छंद जोपासायला वेळ मिळाला. मी बघतो आमचे खूप डॉक्टर मित्र आहेत, त्यांनी लहानपणी चित्र काढले, शाळा शिकताना चित्र काढले, परंतु आता लॉकडाऊनमध्ये सध्या पेशंट नसल्यामुळे, प्रॅक्टिस कमी असल्यामुळे त्यांना चित्र काढायला, छंद जोपासायला वेळ मिळाला. त्यांनी मुलांचे रंग, मुलांच्या पेन्सिली वापरून, मुलांचे कागद वापरून चित्र काढायला सुरुवात केलेली आहे. तर चांगली गोष्ट आहे उज्ज्वल, तू चालू ठेव. एक्सपिरियन्स नाही विचारलं, प्लीज एक्सपिरियन्स वी कॅन डू नाईस. हां, भावनाचं असं म्हणणं आहे की फेसबुकवर लाईव्ह येऊन तुम्ही थोडंसं कोचिंग करावं. ठीक आहे, प्रयत्न करू आपण, काय हरकत नाही. मी थोडंसं प्रोग्राम आपण चॉर्ट आउट करू आणि थोडं डेमो वगैरे करण्याचा प्रयत्न करू. माझा 1 महिन्यापूर्वी डेमो झाला ऑप्थॅल्मिक सोसायटीमध्ये, त्याला चांगला रिस्पॉन्स मिळाला. काय हरकत नाही. एक छोटंसं म्हणजे काय की व्यक्तिचित्र कसं करावं किंवा ड्रॉइंग कसं करावं ह्याबद्दल आपण ट्युटोरियल घ्यायला हरकत नाही, घेऊयात आपण. धन्यवाद भावना तुझ्या आयडियाबद्दल. स्नेहल त्याचा क्वेश्चन राहिला बोलते गेला. What artists inspire you? आणि एक मिनिट. आपल्या दोघांचा पण सेम क्वेश्चन. हे question राहिला. हां, अतनू सरचं पण आहे का? इंडियन बरं, हां हां. मला डॉक्टर अतनू सर आमचे सहकारी आहेत सिव्हिल हॉस्पिटलमधले, उत्कृष्ट टेनिस प्लेयर आहेत, ॲथलेट आहेत. त्यांचा एक प्रश्न आहे आणि स्नेहल म्हणून माझी पुतणी, तिचा एक प्रश्न आहे की विच आर्टिस्ट ॲडमायर यू ॲडमायर मोस्ट. तर मित्र, खूप लिस्ट आहे, सगळ्यांची नावं घेणं शक्य नाही. आता ह्यामध्ये जुने चित्रकार आहेत, नवीन चित्रकार आहेत, भारतीय चित्रकार आहेत, सध्याचे कॉन्टेम्पररी चित्रकार आहेत. तर थोडं मी तुम्हाला सांगू इच्छितो. लिओनार्दो व्हिन्सी इज माय ऑल टाईम फेवरेट. राफाएलनं तर जिवंत केलं. बर्निनीनं संगमरवरामध्ये काव्य ओतलं. ऑगस्टे रॉडिन त्याने शिल्प जिवंत केले. म्हणजे शिल्पकार आहेत, परंतु माझे आवडते कलाकार आहेत. तसंच कॅरेव्हाजिओ हा चित्रकार तुम्हाला माहिती नसेल किंवा माहिती असेल. कॅरेव्हाजिओनं पहिल्यांदा ड्रामॅटिक लाईट वापरला चित्रामध्ये. आधी सर्व चित्र कसे सॉफ्ट लाईटमध्ये, तुम्ही जर बघितलं तर मोनालिसा सॉफ्ट लाईटमध्ये, ते त्याच्यात लाईटचा ड्रामा नाही आहे. कॅरेव्हाजिओने चित्र काढलं, त्यात एका डायरेक्शनमध्ये लाईट आणि बाकी सर्व शॅडो. त्यावेळेला ते रिव्होल्युशनरी होतं, कधी 16व्या शतकातली गोष्ट. तो खूपच रिव्होल्युशनरी चित्रकार होता. तोही माझा आवडता चित्रकार आहे. रुबेन्स आहे. नंतर भारतीय चित्रकारांमध्ये राजा रवी वर्मा आहेत, नंतर वासुदेव कामत आहेत, सुहास बहुलकर आहे, मिलिंद मुळीक आहे, संजय शेलार आहेत. खूप चित्रकार आहेत जे मला आवडतात, सध्याचे आहेत ते. परंतु मित्र हो, माझं आता सध्या काय झालं की वाईल्ड लाईफनं डोकं भरून गेले. Which animal do you like and why? आणि डेव्हिड शेफर्ड, रॉबर्ट बॅटमन, बॉब कून, क्लेन ओट्स, नंतर परवा मी रेफरन्स दिलेला जॉर्ज मॅकलिन, खूप आहेत.
तुम्हाला सांगायचं म्हणजे मला वाचनाची पण आवड आहे, चित्रकलेची आवड असल्यामुळे पुस्तकांचा माझ्याकडे खजिना आहे. माझ्याकडे शेकडो पुस्तकं आहेत चित्रकारांची, आणि ते मी निवांत कधी बसत नाही. माझ्या हातात नेहमी पुस्तक असतं, ते पुस्तक बघायचं, चित्रकाराचं वाचन करायचं, आणि म्हणजे आय एम इन्स्पायर्ड फॉर दॅट. तर असं खूप लिस्ट आहे जे चित्रकार मला इन्स्पायर करतात. बेसिकली असं आहे की आपण वी ऑल लिन ऑन अदर शोल्डर, दुसऱ्याचा आधार घेऊनच आपण जात असतो. आणि ही खूप लोकांनी खूप काम केलं आहे. फेसबुक, मी तुम्हाला सांगायचं म्हणजे मित्र हो, मी फेसबुकवर खूप वर्ष नव्हतो. फेसबुक मला आवडायचंच नाही. मी म्हणायचं वेळ वाया घालतो. माझा मित्र डॉक्टर मनगोले, तो मला म्हटला तू फेसबुकवर ये, फेसबुकवर चित्रकार असतात, फोटोग्राफर असतात, आणि त्यांची तुला खूप ओळख होईल, त्यांची चित्र बघायला मिळतील. तर मी रिलक्टंटली 14 साली फेसबुकवर आलो, आणि खजिनाच माझ्यापुढं उघडला. फेसबुकवर माझे जवळजवळ 4,000च्या वर चित्रकार मित्र आहेत. दररोज ते चित्र टाकतात, त्यांच्यापासून मला इतकं शिकायला मिळतं. मी त्यांचा ऋणी आहे. म्हणजे मी इतक्या लोकांचं ऋणी आहे की ते ऋण मी ह्या जन्मात कधीच फेडू शकणार नाही. खरं आहे ते. स्मिता दातार ही माझ्या बहिणीची मैत्रीण आहे. थँक्यू स्मिता, ॲप्रिशिएशनबद्दल थँक्यू व्हेरी मच. निखिल साठे, निखिल हा माझा विद्यार्थी आहे. तो बहुतेक फिजिशियन आहे आणि मला वाटतं पुण्यात काम करतो. निखिलचाही प्रश्न आहे असाच आहे की सर व्हेन यू डिड स्टार्ट युअर पेंटिंग. त्याचं उत्तर असं आहे की मला जसं समजतं तसं, म्हणजे मी लहानपणापासून चित्र काढतो आणि ते चित्र काढणं अजून चालूच आहे. तुम्हाला सांगतो, मला ना 2 गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. एक म्हणजे माझी नजर मला चांगली पाहिजे, आणि माझा हात मला स्थिर पाहिजे. चित्रकारचा जॉब म्हणजे बघणं आहे, आणि मित्र हो चांगलं बघणं, तर नजर चांगली पाहिजे. प्रदीप दिंडोरे हे कोल्हापूरचे आमचे डॉक्टर आहेत. त्यांनी म्हणले की विच ॲनिमल यू आर इंटरेस्टेड इन ड्रॉइंग, फेवरेट वन. तर माझा फेवरेट ॲनिमल जर विचारला तर हत्ती आहे आणि वाघ आहे. वाघाचा पिवळा रंग, त्याच्यावरचे पट्टे, आणि जर तुम्ही प्रत्यक्ष वाईल्डमध्ये वाघ बघितला, एवढा मोठा ॲनिमल असतो तो, आणि ही फिल्स द एन्व्हायरमेंट विथ हिज प्रेझेन्स. खूप जबरदस्त. आणि तसंच हत्तीचं पण आहे. हत्ती पण खूप मॅग्निफिसंट. आणि तुम्ही जर मसाई मारला जर बघितला हत्ती, एवढा मोठा ह्यूज, त्याचे एवढे मोठे कान आणि सुळे, ग्रेट ग्रेट. खूप म्हणजे गिवन अ चॉईस. मी वाघाची बरीच चित्र काढलेत आणि काढत आहे. आताही काढले 1-2. ते आहे तरी बारके मी दाखवतो तुम्हाला. ते बारके चित्र त्यात वाघाचं काढले की मी दाखवतो. वाघाचे 1-2 काढलेले. हे वॉटर कलर मी काढलेले आहे. अजून तिथं आहे की त्यात. हे सर्व छोटे रफ स्केचेस आहेत, अभ्यास म्हणून काढले. ठीक आहे. चित्र कुठे गेली ते तिकडे कशाला ठेवताय तुम्ही? हां, हॉर्स पण आहे, खूप आहे. प्रदीप बरोबर आहे. हॉर्स पण माझा एक काळी खूप फेवरेट होता. हे हत्तीचं तुम्हाला दाखवलं आहे मी. वाघाचं दाखवलं नाही रे. तिकडे कशाला नेमकं होते मला कळत नाही. माझ्या नको मला. तर मित्र असं आहे की हा मोठा प्रवास आहे. हे वाघाचं चित्र काढलेलं. हे पेंचमधलं कॉलरवाली नाव आहे हिचं, हातानेचं कॉलरवाली. वाघांना पण सुंदर सुंदर नाव आहेत. ह्या वाघाचं नाव आहे माधुरी. वाघीण आहे ही. हे पण माधुरी. हा आहे मटकासूर. मित्र, तुम्ही जरा वेळ काढा आणि एकदा ताडोबाला किंवा रणथंबोरला जाऊन या. निसर्ग तुमच्या डोळ्यांनी याची दोही या डोळे बघा, आणि तुम्हाला लक्षात येईल की आपल्या जीवनाचं सार्थक झालेलं आहे. खूप खूप म्हणजे त्या ठिकाणी निसर्ग शांत असतो, कुठलाही डिस्टर्बन्स नसतो. वातावरण ते हे की चित्र ते आपण ह्याचं काढलेलं आहे.
हाणच. मी एक चित्र काढलंय अलीकडं, त्या चित्राचं नावच दिलंय लॉकडाऊन. इट्स लॉकडाऊन. दाखवतो मी तुम्हाला. ते बोर्डावर आहे रे, वॉटर कलर बोर्डावर आहे. वॉटर कलर बोर्ड पॅडवर वॉटर कलर पॅडवर रे. एक मिनिट. Answer फटाफट थांब question. जरा, थांब जरा. ताडोबाच्या जंगलातलं आहे, एकदम वातावरण तुम्हाला लक्षात येईल. पानं खाली पडलेली आणि त्या हाईड म्हणतंय इट्स लॉकडाऊन, कीप क्वाइट. Family supports. होय यमूल, बरोबर आहे. फॅमिली सपोर्ट महत्त्वाचा आहे. खरंच आहे, एकदम बरोबर आहे. थँक्यू श्रीकांत, थँक्यू मधू, थँक्यू. Question आहे. मुलांसाठी मधू बनसोडे ही माझी विद्यार्थिनी आहे. तिने एक प्रश्न विचारला आहे, मुलांमध्ये ड्रॉइंगची आवड कशी लावता येईल. आता कसं आहे माहिती आहे का, पेरेंटिंग इज अ सायन्स अँड पेरेंटिंग इज अ स्किल ऑल्सो. म्हणजे मुलांना वाढवायचं कसं. तर हे बघा, मुलं, तुम्हाला वाटतं मुलं कुठं बघून मोठे होतात. तुमचा काय समज आहे. हां, मुलं तुम्हाला बघून मोठे होत असतात. मुलांचे पहिले रोल मॉडेल आईवडील असतात आणि हे आपल्या लक्षात येत नाही. आपण मुलांपुढे कसं वागतो, आपल्या काय आवडीनिवडी आहेत, त्याचं इम्प्रेशन्स त्यांच्या सबकॉन्शियस माइंडवर लहानपणापासून पडत असते. जर तुम्हाला वाटत असेल की मुलांमध्ये ह्या गोष्टीची आवड निर्माण व्हायला पाहिजे, तर तुम्ही त्याला दाखवा की मला त्या गोष्टीत इंटरेस्ट आहे, त्यात किती आनंद मिळतो. तो मुलगा तुम्हाला बघून तुमच्या मॉडेलवर मोठा होत असतो. लहान मुलांचं वय कोवळं असतं, म्हणजे कोवळी माती असते. त्या कोवळ्या मातीवर संस्कार करणे, मॉल्डिंग शक्य आहे. मुलं मोठे झाल्यावर शक्य होत नाही. तर तुम्हाला वाटत असेल की मुलांमध्ये चित्रकलेची आवड निर्माण व्हायला पाहिजे, तर तुम्ही मुलांना चित्रकलेची प्रदर्शनं दाखवायला पाहिजेत, चित्राची पुस्तकं विकत घेऊन द्यायला पाहिजे. रंग, आता बऱ्याच वेळा काय असतं माहिती आहे का, की आपण फार महत्त्व अभ्यासाला देतो, आपल्या सायन्सला देतो आणि करिअरला देतो. काय नाही, चित्र काढायचं नाही, फेकून देते, बाजूला टाक, अभ्यास कर. त्या मुलाच्या मध्ये असलेली आवड अशा पद्धतीने आपण दाबून टाकतो. मग मला सांगायला आनंद वाटतो की माझ्या वडिलांनी मी म्हणेल ते ड्रॉइंग मटेरियल मला नेहमीच आणून दिले. आमच्या मुलांना पण मी म्हणेल ते ड्रॉइंग मटेरियल आणून देतो. तुमच्या घरात तुम्ही साहित्याची पुस्तकं ठेवा, चित्राची पुस्तकं ठेवा, मधनं काढा, मुलाला दाखवा. मुलाला बाहेर फिरायला, त्या निसर्ग दाखवा, त्याला झाडाचं सौंदर्य दाखवा, सूर्यास्ताचं सौंदर्य दाखवा. आपोआप त्या मुलाची पावलं चित्रकलेकडे वळतील. विजय, थँक्यू व्हेरी मच. थँक्यू अनुराधा, थँक्यू सुनील. सुनील म्हणतो आमचे घर आर्ट गॅलरी आहे. काही अजून भरपूर चित्र आहेत, काढले नाहीत खूप. सगळं घर आमच्या घरामध्ये माणसांना जागा कमी आणि चित्रांना आणि पुस्तकांना जास्त जागा आहे. तुम्ही जर वळून बघितलं सगळीकडे पुस्तकं चित्रात दिसतील. आपले परममित्र पर्यावरणप्रेमी परशुरामने मला एक प्रश्न विचारला आहे, सर चित्रकला की फोटोग्राफी. परशुराम ह्याचं उत्तर असं आहे की दोन्ही दृक कला आहेत, दिसण्याशी संबंधित कला आहेत. परंतु ह्यात एक महत्त्वाचा फरक असा आहे की फोटोग्राफी एका क्षणात संपते. तुम्ही कॅमेरा काढला, फोटो काढला, संपलं. त्यात आहे आनंद क्रिएटिव्हिटीचा, पण चित्रकले इतका नाही. चित्रकलेमध्ये आपण एक कोरा कागद घेतो, कोरा कॅनव्हास घेतो, त्यात आपण आपली कल्पना ओततो आणि काही वेळासाठी आपण त्यात अगदी रमवून जातो. काही म्हणजे कमीत कमी 3-4 तास, मग कदाचित 5 तास किंवा 5 दिवस, कदाचित महिना. त्यामुळं चित्रकला पहिले आणि नंतर फोटोग्राफी, असं माझं तर मत आहे. थँक्यू परशुराम, छान प्रश्न होता. राहुल चौधरी हा माझा विद्यार्थी आहे. तो डोळ्याचा डॉक्टर आहे आणि मुंबईमध्ये प्रसिद्ध डॉक्टर आहे. आणि त्याने एक प्रश्न असा विचारलेला आहे की सरोदे सर, ॲज अ हेड ऑफ द डिपार्टमेंट आणि सरोदे ॲज अ पेंटर, जमीन आसमानाचा फरक आहे. ठीक आहे, मी तोच आहे, कळलं का. एकूण मान व्यक्ती तर तीच आहे.
कल्याणी बेंद्रे मॅडमनी प्रश्न विचारला आहे, व्हॉट टाईप ऑफ वॉटर कलर टू बी यूज अँड व्हॉट टाईप ऑफ पेपर टू बी यूज फॉर वॉटर कलर पेंटिंग. हा महत्त्वाचा प्रश्न आहे. जर तुम्ही वॉटर कलरसाठी सुरुवात करत असाल, आता ह्यात ना वॉटर कलर म्हणजे खूप ब्रॉड कन्सेप्ट झाली. वॉटर कलरमध्ये नाही का 2 प्रकार येतात. एक म्हणजे ओपेक वॉटर कलर म्हणजे जे पोस्टर कलर आहे, आणि दुसरं म्हणजे ट्रान्सपरंट वॉटर कलर. दोन्हीमध्ये फरक असा आहे की पोस्टर कलरमध्ये आपण व्हाईट कलर वापरतो, तर ट्रान्सपरंट वॉटर कलरमध्ये व्हाईट कलर वापरत नाही. दोन्हीसाठी वेगळ्या प्रकारचे रंग वापरले जातात. तर ट्रान्सपरंट वॉटर कलर ती एकदम वरच्या दर्जाची कला समज जाते, ज्यात तुम्हाला चुका करायला वाव नाही. त्यासाठी तुम्ही हँडमेड पेपर वापरू शकता, किंवा आता फॅब्रियानो किंवा आर्चिस असे इम्पोर्टेड पेपर आहेत. ह्यात पेपरचा रोल खूप खूप खरं मी त्याचं महत्त्व तुम्हाला सांगू शकत नाही. सपोर्ट आपण ज्याच्यावर चित्र काढतो, माझ्याकडं आमचे विद्यार्थी चित्र काढलेले घेऊन जातात, चांगलं चित्र काढलेलं असतं, पण कुठल्या कागदावर, कुठल्या तरी पाठिंबाच्या पानावर, वहीच्या कागदावर, तर तसं नाही आहे ते. तुम्ही चांगल्या प्रकारचा कागद वापरला तर तुमचं चित्र खुलतं आणि टिकतं सुद्धा. तर हँडमेड पेपर भारतात मिळतो, तो उत्कृष्ट आहे वॉटर कलर करण्यासाठी. किंवा मग तुम्ही जर घेऊ शकत असाल तर आर्चिस पेपर घ्या किंवा फॅब्रियानो पेपर घ्या, किंवा आता भारतात पण चित्रपट कंपनीचा हँडमेड पेपर आहे, तो उत्कृष्ट आहे आणि त्याच्यावर चांगलं काम करता येतात. आता रंग कसं आहे माहिती आहे का, आता भारतात कॅमलचे रंग उपलब्ध आहेत आणि ते पण चांगले आहेत, पण रंग नेहमी आर्टिस्ट क्वालिटीचे घ्यायचे, स्टुडंट क्वालिटीचे नाही. आता ह्यात तुम्ही मला काय फरक आहे, तर रंगामध्ये जे महत्त्वाचं इन्ग्रेडियंट आहे म्हणजे पिगमेंट, त्या पिगमेंटच्या क्वालिटीमध्ये फरक आहे, आणि त्याच्याबरोबर असलेलं त्याच्यात फिलर ह्यामध्ये फरक आहे. तर स्टुडंट क्वालिटीमध्ये इन्फिरियर क्वालिटीचा रंग असतो आणि फिलर जास्त असतात, म्हणजे तुम्हाला जास्त इफर्ट घ्यावं लागतात आणि इफेक्ट तसं पाहिजे तसा येत नाही. तर आर्टिस्ट क्वालिटीमध्ये पिगमेंट इंटेन्स असतात, सुंदर असतात, आणि जास्त इफर्ट न घेता चित्र सुंदर होतं. तर नेहमी घेताना आर्टिस्ट क्वालिटीचे रंग घ्या, कॅमलचे आर्टिस्ट क्वालिटीचे वॉटर कलर घ्या, किंवा विन्सेंट टोनचे घ्या, किंवा सेनेलियरचे घ्या. आता सध्या भारतात मार्केट ओपन झालेलं आहे, ॲमेझॉनवर उत्कृष्ट रंग मिळतात इम्पोर्टेड, तर ते तुम्ही वापरले तर तुमचे रिझल्ट नक्कीच चांगले होतील. आणि ओपेकसाठी डिझायनर्स गावचे म्हणून विन्सेंट टोनचे रंग आहेत, किंवा इतर पण तुम्ही वापरू शकता जे पोस्टर कलर माध्यममध्ये. मी आता दाखवलं हरणा चित्र हे पोस्टर कलरमध्ये गाऊसमध्ये होतं, पण त्यासाठी मी डेलर राउंडनीचे रंग वापरले. तर रंग आणि कागद चित्र काढण्यासाठी उत्कृष्ट क्वालिटीचा असला तर तुमचे रिझल्ट नक्कीच चांगले होणार. नाहीतर काय होतं की हे बघा, तुम्हाला भिंतीवर डोकं आपटणं माहिती आहे का? तुम्ही जर चांगल्या तिचा कागद वापरला नाही, चांगले रंग वापरले नाही, चांगले ब्रश वापरले नाही, तर तुमची अवस्था भिंतीवर डोकं वापरल्यासारखी होणार आहे. त्यामुळं थोडंसं कमी चित्र काढा, परंतु चांगले रंग आणि चांगलं मटेरियल वापरा. खाली क्वेश्चन हां श्याम, मुलीचं चित्र फोटो की पेंटिंग? मी आता दाखवलेलं चित्र मुलीचं चित्र काढलं होतं, पेंटिंग नव्हतं, ते पेंटिंगच होतं, चित्र फोटो नव्हता. परशुराम प्रश्न दिला, उत्तर दिलेलं आहे, ठीक आहे. प्रदीप दिनोर पण सांगा. प्रदीप जो उत्तर दिलेलं आहे प्रदीप. वाईल्ड हॉर्सचं पेंटिंग. हां, राजेंद्र मथाणीचा प्रश्न होता की फिल्मी कलाकारचं पोर्ट्रेट करण्याची इच्छा आहे. मी पहिल्यापासनं जास्त फिल्मी कलाकारांचे व्यक्तिचित्र कधी काढलेले नाहीत, परंतु त्याला अपवाद आहे की मी क्लिंट ईस्टवूडचं चित्र काढलं होतं, पण आता तरी मला अशी कोणाची इच्छा नाही फिल्म कलर चित्र काढण्याची. हां, चेतनचा प्रश्न आहे की ॲबस्ट्रॅक्ट लँडस्केप्सबद्दल काय बोलता येईल का? चेतन हा पण माझा विद्यार्थी. चेतन, मी तुला सांगू इच्छितो की मी हाडाचा वास्तववादी चित्रकार आहे काय, आणि एनिथिंग ॲबस्ट्रॅक्ट म्हणजे केवलाकार, ज्याला आकार नाही किंवा ज्याला कुठल्या प्रकारचं बंधन नाहीत अशा प्रकारचं. तर मी त्याबद्दल तुझ्या इतकाच अनभिज्ञ आहे. आय एम सॉरी. प्रदीप म्हणतो की त्याला चित्र काढून द्यायचं होतं हॉर्सचं, देऊयात, नक्की देणार आता. ह्या प्लॅटफॉर्म मी कबूल करतो, तुझं चित्र नक्की काढून देणार. राज पवार, नमस्कार सर. तुम्ही प्रश्न विचारला आहे की तुम्ही वेळ कसा काढता. खरं आहे, ते वेळ ना काढावा लागतो. म्हणजे ह्यात ना महत्त्वाचं म्हणजे ना काही गोष्टींना फाटा द्यावा लागतो. म्हणजे ना मला लहान असल्यापणापासून ना घरच्या कामं करण्यापासून फाटा दिलेला आहे.
म्हणजे मला कोणीच घरातले कामं करायला सांगत नाही, म्हणजे बाजारात जायला वगैरे. मी सुट्टीच्या दिवशी मी फक्त चित्र काढत असतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला टी व्ही बघण्याची फार आवड असते. टी व्ही बघण्याची पण फार आवड असते की आपण टी व्ही बघण्यात सिरियल बघतो वगैरे. तर दुर्दैवानं ते पण आनंद घेता येत नाही. सिनेमा बघण्याचा आनंद आनंद म्हणजे सिनेमा तुम्हाला सांगतो, फ्री टाईम इज प्रेशस. प्रेशस म्हणजे ना, आता सोन्याचे भाव आकाशाला भिडलेत, काय तर 47,000 रुपये झाले आहे, परंतु फ्री टाईमची किंमत सोन्यापेक्षा अधिक आहे. त्याची किंमतच होऊ शकत नाही. त्यामुळे जो वेळ आपल्याला मिळतो तो वेळ आपण योग्य कारणासाठी लावायचा, हे महत्त्वाचं आहे. प्रत्येकजण काढू शकतो वेळ, काही अडचण नाही आहे. हां परशुराम, मी तुमचा प्रश्न मगाशी घेतला उत्तर, परत एकदा सांगतो की मला चित्रकला आणि छायाचित्रकला अशा दोन्ही कलाबद्दल आपण बोललो, परंतु चित्रकला माझ्या जास्त जवळची आहे, कारण ती जास्त मनात नाही. ते इट इज नॉट मशीन डिपेंडंट. फोटोग्राफी इज डिपेंडंट ऑन अ कॅमेरा, ऑन अ मशीन, आणि इट इज अ जॉब ऑफ अन इन्स्टंट. एका क्षणात फोटो निर्माण होतो. पण चित्र तसं नाही आहे. चित्राची निर्मिती आहे एका रिकाम्या कॅनव्हासपासनं पूर्ण निर्मिती आहे. फार मोठी प्रोसेस आहे आणि त्यात आपण आपलं तन मन धन घालत असतो. त्यामुळं चित्रकला माझी पहिली पसंती आहे. हां नमस्कार राज पवार. हो आपण भेटलो होतो. थँक्यू व्हेरी मच आठवण करून दिल्याबद्दल. झालं. थँक्यू बालाजी. बालाजी तू पण छान फोटो काढतो. बालाजी नेहमी समुद्राच्या आजूबाजूचे सुंदर फोटो काढतो. तिकडचे समुद्राचे रंग इमरल्ड ग्रीन अतिशय सुंदर असतात. एकदा येऊया तिकडे भेटायला बालाजी. राहुल काकाचं. थँक्यू राहुल. थँक्यू. येतं आम्ही यायला. थँक्यू प्रशांत. मला पण तुझा अभिमान आहे. तू पण खूप चांगला कलाकार आहे आणि करत राहायचं आपण आपलं काम, नाही का, त्यातच आनंद आहे. व्हॉट इज युनिक कॉम्बिनेशन. बरोबर आहे. चित्रकला यासाठी कधी विपुलचा प्रश्न आहे. विपुल मिरजकर, सुरुवात कधी झाली. सुरुवात ह्याचं उत्तर मी दिलं आहे विपुल. लहानपणापासून मी चित्र काढतोय, लहानपणापासून सुरुवात झालेली आहे. राजेंद्रचा परत प्रश्न आहे. राजेंद्र आता माझ्यावर PhD करणार आहे बहुतेक. त्यानं प्रश्न विचारला आहे, वहिनीची साधना आणि त्यागाच्या काय आठवणी. खूप खूप गोष्टी आहेत. खूप गोष्टी ना तुला म्हणजे मी सर्वांना सांगू इच्छितो की जर तुमच्या घरातली अर्धांगिनी तुमच्या आयुष्याचा महत्त्वाचा हिस्सा असतो आणि ती जर तुमच्या पाठीमागे कुरकुर लावली, हे काय रंग घेतलेत, काय चित्र काढताय, फेकून द्या, तर हे शक्यच नाही मित्र हो. हे शक्य नाही. खूप खूप कलाकार असे असतात की ज्यांना मग घरातनं सपोर्ट मिळत नाहीत आणि मग वैफल्यग्रस्त होतात. माझं नशीब चांगलं आहे की अशी साथ देणारी बायको मला मिळाली. ॲक्च्युली ती जेव्हा घरात आली तेव्हा मी तिला पहिला प्रश्न विचारला होता की तुला चित्रकलेची आवड आहे का. तर तिने मला सरळ सांगितलं की मला तसली काय आवड नाही आहे. मग मी पण म्हणजे जरा प्रश्न बुचकळ्यात पडलो. म्हणलं आता कसं व्हायचं पुढं. मी तर चित्र काढणार, हिला तर काय आवड नाही. परंतु मित्र हो, तिनं MA सायकोलॉजी केलेलं आहे आणि ते पण क्लिनिकल सायकोलॉजी. त्यामुळे तिनं माझी सायकोलॉजी बरोबर ओळखली. तिनं स्वतःला बदललं आणि माझ्या चित्रकलेत तिने इतका इंटरेस्ट घेतला की समजा आमच्या घरी कोणी आलं आणि मी घरी नसलो तर ती सगळी चित्र उत्कृष्ट कॉमेंट्रीशिवाय त्यात काय महत्त्वाचे भाग आहेत, ते कसे काढले, काय काढले, त्याच्या आठवणी, हे सगळं ती माझ्यापेक्षा जास्त पद्धतीने सांगू शकते. आणि महत्त्वाचं म्हणजे मला जर चित्र काढायचं असेल तर त्या दिवशी सगळी तयारी करते आणि लागेल तसं काय चहा कॉफी काय लागेल ते देते आणि कुठल्याही प्रकारची कामं मला सांगत नाही. खूप महत्त्व आहे. थँक्यू किरण कुमार. भास्कर इराबत्ते म्हणतात की ते मला गुरु म्हणतात आणि माझं चित्र त्यांना काढायचं आहे. थँक्यू भास्कर. तुम्ही तुमची कला चालू ठेवा, हेच मला म्हणजे गुरुदक्षिणा होईल. राहुल फासे हाही आमचा डोळ्याचा डॉक्टर आहे. त्याचा एक प्रश्न आहे की फील्ड ऑफ विजन अँड डेप्थ मॅटर व्हाईल डुईंग पेंटिंग. तर राहुल
तुला सांगू इच्छितो, सर्वांना सांगू इच्छितो मी, चित्रकला ही डोळ्याची कला आहे, जशी संगीत ही कानाची कला आहे. आता तुम्हाला बिथोविन माहिती असेल, बिथोविन हा प्रसिद्ध चित्रकार होता, खूप प्रसिद्ध. आणि त्यानं त्याचे सॉनेट ही रचना अजरामर झालेली आहे. आणि दुर्दैवानं बिथोविन हा आयुष्याच्या लवकरच तो दोन्ही कारणे ठार बहिरा झाला. आणि ठार बहिरा झाल्यानंतर असं म्हणतात की त्याने ज्या रचना केल्या त्या अतिशय उत्कृष्ट झाल्या. म्हणजे तो वैफल्यग्रस्त व्हायचा, त्याला ऐकायला येत नाही म्हणून तो यायचा आणि पियानोवर बसायचा आणि पियानोवर बसून तो बोटं छेडायचा आणि जी सुरावट झाली ती अजरामर झाली. परंतु मला वाटतं डोळ्याच्या बाबतीत तसं शक्य नाही. कारण का, बघणं तर चांगलं बघणं, फील्ड चांगलं असणं आणि दोन्ही डोळ्यांनी बघणं हे फार महत्त्वाचं आहे. पण तरीसुद्धा मी आणखीन एकदा सांगू इच्छितो, अल्फ्रेड मुनिंग्ज म्हणून एक जगप्रसिद्ध चित्रकार होता, जगप्रसिद्ध. त्याला फक्त एकच डोळा होता आणि त्या एका डोळ्यानं त्यानं अजरामर अशी चित्र निर्माण केली आणि तो घोड्या चित्रासाठी खूप प्रसिद्ध आहे. अल्फ्रेड मुनिंग्ज तुम्ही गुगल सर्च करू शकता. आणि ही वॉज वन नाईट. तर डेप्थ ऑफ फील्डचं महत्त्व आहे, पण नाही एवढं. म्हणजे हे बघा, शेवटी कसं आहे की तुमच्या जिद्द आणि तुमचे प्रयत्न ह्याच्या जोरावर असं म्हणतात ना, पंगुल लंगयते गिरीम, म्हणजे पांगळासुद्धा पर्वत पार करू शकतो. तर ज्याला कमी दिसतं तो सुद्धा चांगले चित्र काढेल, नाही असं नाही. परंतु मला माझे डोळे चांगले पाहिजेत. अरे वा. धन्यवाद किरण कुमार, तुम्हाला माझं चित्र आवडल्याबद्दल. थँक्यू व्हेरी मच. रिजवान थँक्यू. आवडलं का रिजवान? सप्तर्षी मजुमदार हे पण हे डोळ्याचे डॉक्टर आहेत आणि त्यांनी इतका महत्त्वाचा प्रश्न मला विचारला की त्याला त्याच्यावर जरा बोललं पाहिजे. थोडं पाणी पिऊन घेतो जरा. सप्तर्षी, तुम्ही प्रश्न असा विचारला आहे आणि हा प्रश्न सर्वांच्या मनात आहे. बरेच लोक म्हणतात मी फ्री हँड चित्र काढतो. तर मित्र हो, ड्रॉइंग हे चित्राचं हार्ट आहे. जर तसं संकल्पना करायला गेली, एखादी मोठी आता बुर्ज खलिफा बिल्डिंग आहे ना, मोठीच्या मोठी बिल्डिंग आहे, त्याचा हार्ट म्हणजे त्याचा सांगाडा आहे, नाही का नाही. सांगाडा परफेक्ट राहिला म्हणून ते बिल्डिंग आज वादळात कुठेही टिकून राहणार आहे. तसं ड्रॉइंग म्हणजे ना चित्राचा आत्मा आहे आणि चांगलं ड्रॉइंग हे महत्त्वाचं आहे. आता ड्रॉइंग करण्यासाठी तुमच्याजवळ काय आहे उपलब्ध आहे? एक म्हणजे तुम्ही फ्री हँड ड्रॉइंग करू शकता, त्याला तुमची चुका होण्याची शक्यता आहे. विशेषतः तुम्ही पोर्ट्रेट जर काढायला गेला, पोर्ट्रेट इज अ मॅथमॅटिकल ड्रॉइंग. मॅथमॅटिकल ड्रॉइंग म्हणजे ना, दोन डोळ्यामधलं अंतर फिक्स आहे, नाकाची लांबी फिक्स आहे, ओठाची लांबी फिक्स आहे, नाका ओठामधलं अंतर फिक्स आहे, डोळ्यापासून कानापर्यंत अंतर फिक्स आहे, इथनं हे अंतर फिक्स आहे. म्हणजे इट इज अ मॅथमॅटिक्स आहे ना. आणि मग तुम्ही जर फ्री हँड काढायला गेला तर ते चुकणार आणि चुकले की मग तुमचं पुढचा मूड खराब होणार. तर त्यासाठी ग्रीड म्हणजे स्केल लावून, म्हणजे तुम्ही पाहिलं असेल की 1 2 3 4 असं आखायचं ग्राफ आणि त्याला म्हणतात स्केल आणि त्याप्रमाणे चित्र काढणे. तर यात काहीही गैर नाही आहे. मोठमोठे चित्रकारसुद्धा ह्या पद्धतीचा वापर करतात. आता राहिला प्रश्न की ह्या स्केलचा वापर न करता चित्र काढता येतात का आणि केव्हा? तर मित्र त्याचं उत्तर असं आहे, जेव्हा ते ग्रीड तुमच्या डोळ्यात बसेल तेव्हा तुम्ही ते करू शकता. आणि ते केव्हा बसेल? जेव्हा तुम्ही साधना कराल वर्षानुवर्ष. मित्र वर्षानुवर्ष तुमची साधना झाली, व्यक्तीकडे बघितलं की ह्यात आणखीन एक महत्त्वाचं काय आहे माहिती आहे का? स्ट्रॉंग मेंटल इमेज. तुम्ही मेमरी म्हणता आहे का नाही, मेमरी म्हणजे आठवण. तर आर्टिस्टला चांगली आठवण पाहिजे. आठवण कसली पाहिजे? तुम्ही जर माणसाचा चेहरा बघितला, तो चेहरा तुमच्या डोक्यात मेंदूमध्ये बसला पाहिजे आणि जेव्हा तुम्ही कोऱ्या कागदाकडे बघता तेव्हा तो चेहरा त्या कागदावर प्रोजेक्ट व्हायला पाहिजे. ह्याला म्हणतात व्हिज्युअल मेमरी. आणि मग त्यावेळा तुम्ही विदाऊट ग्रीड काढू शकता. परंतु तो विचार करू नका. तुम्ही ग्रीड म्हणजे स्केल लावता का नाही लावता हा प्रश्न नाही. तुम्ही चित्र किती चांगलं काढता हे महत्त्वाचं आहे. आणि बाय ऑल मीन्स तुम्ही ग्रीड म्हणजे स्केल लावा आणि चित्र काढा. परदेशात तर प्रोजेक्टर लावून
ड्रॉइंग प्रोजेक्ट करतात कॅनव्हासवर आणि मग चित्र काढतात. इट इज जस्ट अ बिगिनिंग, की ड्रॉइंग हे तुमचं सुरुवातीचं चित्र कागदावर आणण्याचं साधन आहे आणि त्यासाठी तुम्ही जे चांगलं उपलब्ध आहे त्याचा उपयोग करा. काही गैर नाही. बरेच लोक नाकं मोडतात, हे तो काय चित्र स्केल लावून काढतो. स्केल लावून काढतो का कसं काढतो हे महत्त्वाचं नाही, चित्र काढतो हे महत्त्वाचं आहे. त्यामुळे अशा लोकांकडे दुर्लक्ष करा. आणि बऱ्याच वेळा तुमच्या लक्षात असं येईल की ज्याला काही येत नसतं ते लोक जास्त टीका करतात. आणि हे बघा, मला काय म्हणायचं आहे, तुम्हाला कोणी काय म्हटलं, तू स्केल लावलं का नाही लावलं का, त्याचा विचार नाही करता आपण चित्र कसं काढलं आणि त्याचे आपल्याला कसे समाधान मिळालं हे फार महत्त्वाचं आहे. थँक्यू व्हेरी मच. खाली कोण घेतलं एवढं? झालं. नाही झालं, हे घे. प्रशांत. प्रशांतने प्रश्न विचारला आहे, फेवरेट कॅमेरा DSLR और मॅन्युअल ओल्ड कॅमेरा. प्रशांत, कसं आहे माहिती आहे का, यू हॅव टू कीप पेस विथ द टेक्नॉलॉजी आणि टेक्नॉलॉजी इज हेल्पिंग यू. ह्या ओल्ड मॅन्युअल कॅमेरा म्हणजे फार जुने कॅमेरे, काय माहिती आहे का, लोकात एक नाही फार मोठं हे असतं, मी मॅन्युअली काढलं, मी ऑटो वापरत नाही, हे ना फार इगो पॉईंट फार केले आहेत लोकांनी. मॅन्युअली काय करायला, मॅन्युअल म्हणजे काय माहिती आहे का, जुन्या काळाचा कॅमेरा जो होता त्यात एक्सपोजर मीटर नव्हतं, लाईट मीटर नव्हता. म्हणजे तुला बाहेर बघायचं, ऊन किती आहे, सावली किती आहे, ढग आलेत का, आणि त्यानंतर डोक्यात विचार करायचा की ह्याला किती म्हणजे एक्सपोज देण्यासाठी ISO किती ठेवायचं, डायफ्रॅम किती ठेवायचा आणि शटर स्पीड किती ठेवायचा. आणि 80% वेळा तो गेस चुकीचा होऊ शकत होता. नव टेक्नॉलॉजी आलेली आहे ना, ते लाईट मेजर करतं आहे, तुला सांगतं आहे एवढं शटर स्पीड ठेव, एवढं ISO ठेव, त्याचा वापर करायचा. कळलं का. त्यामुळे माझा स्वतःचा चॉईस असा आहे की द मॉडर्न SLR दाबव. हॅज ट्रिमेंडसली हेल्प द फोटोग्राफर. ह्यात मी तुम्हाला सांगू इच्छितो की पूर्वी फोकस कमेंट येते. आपण फोकस करायचो ना, हाताने फोकस करायचो. तुम्हाला माहिती आहे का नाही मला माहिती नाही. ज्यावेळा ऑटो फोकस आलं त्यावेळा मी म्हणणाऱ्या फोटोग्राफरने त्या नावं ठेवलं, हे कशाला ऑटो फोकस आलं आहे, त्याने सगळं माणसाला एकदम गुलाम बनवलं आहे. आम्ही ऑटो फोकस वापरणार नाही. आणि आज सगळेजण ऑटो फोकस वापरतात. ऑटो फोकसमध्ये एवढे ॲडव्हान्सेस आले आहेत, सायलेंट वेव्ह ऑटो फोकस, एकदम लाइटनिंग फास्ट फोकस. तर कॅमेरामध्ये यू हॅव टू गो विथ द टेक्नॉलॉजी, यू हॅव टू यूज द मॉडर्न डिजिटल कॅमेरा विथ ऑल द गॅजेट्स अँड ऑल द फॅसिलिटीज. काही प्रश्न नाही आहे. त्याने आणखीन एक प्रश्न विचारला, फेवरेट कॅमेरा. आता हा पूर्वी कॅमेरामध्ये ना निकॉन, कॅनन, पेंटॅक्स, ऑलिम्पस आणि मिनोल्टा अशा 5 कंपन्या प्रसिद्ध होत्या. एकदम दे वर कॉल्ड एज बिग 5. जेव्हा डिजिटलची वेव आली, मिनोल्टा गायब झालं, पेंटॅक्स पण कमी झालं, राहता राहिले निकॉन आणि कॅनॉन. आणि आता कॅननच्या बरोबरीनं सोनी आलेलं आहे. सर्व कॅमेरे चांगले आहेत, काही प्रश्न नाही. परंतु कसं आहे की आपल्या डोक्यावर एक बसलेलं असतं, निकॉनचे लेन्सेस आणि निकॉनचा कॅमेरा. तर मी स्वतः निकॉनचा कॅमेरा वापरतो, निकॉन D850. तो अमेझिंग कॅमेरा आहे. त्याचं रिझोल्युशन 46 मेगापिक्सेल आहे. सुंदर डिटेल येतात, लो लाईट परफॉर्मन्स वंडरफुल आहे आणि प्राईम लेन्सेस वापरतो आहे. पण सगळे ब्रँड चांगले आहेत. फोटोग्राफीमध्ये सध्या नवीन कॅमेरे सगळं चांगले आहेत. थँक्यू विपुल, धन्यवाद. हे सांगा आवडले. सर्वांना विनंती की आवडले सुद्धा. हां, बरं, मी आपणा सर्वांना, सर्व प्रेक्षकांना विनंती करू इच्छितो की स्मार्ट सोलापूरकर हे श्रीयुत परशुराम कोकणेंनी सुरू केलेलं जे पेज आहे, ज्याच्या माध्यमातून मी आपणा सर्वांना एका वेळा भेटू शकलो, थोडे माझे विचार शेअर करू शकलो. तर तुम्हाला हा कार्यक्रम आवडला असेल तर कृपया लाईक बटन दाबा आणि तुमचा फीडबॅक जाऊ द्या. धन्यवाद. राजेंद्र मथराणी ह्याने प्रश्न विचारला, रियालिटी आणि इमॅजिनेशनची सांगड घालणं आवश्यक आहे का. हो, खूप खूप महत्त्व आहे. ॲक्च्युली काय आहे की चित्रकलेमध्ये इमॅजिनेशन आणि वास्तव याची योग्य गुंफण असते आणि त्याचा मेळ बरोबर राखला पाहिजे. म्हणजे कुठे इमॅजिनेशन संपले आणि कुठं वास्तव सुरू झालं हे समजायला नाही आलं पाहिजे.
क्वेश्चन अजून विचारा त्यांना क्वेश्चन कसा विचारावा. सर्व प्रेक्षकांना विनंती की आणखीन काय प्रश्न असतील तर ते विचारू शकतात. धन्यवाद तुमच्या प्रश्नांबद्दल. थोडं मलाही म्हणजे थोडासा उजाळा झाला जुन्या गोष्टींचा आणि तुमच्याशी संवाद साधताना खूप आनंद झाला. मी स्मार्ट सोलापूरकर पेजला धन्यवाद देऊ इच्छितो. परशुरामला धन्यवाद देऊ इच्छितो की त्यांनी हा फार मोठा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला, ज्या योगे मी महाराष्ट्रातल्याच नव्हे तर देशभरातल्या वेगवेगळ्या रसिकांशी संवाद साधू शकलो आणि एका वेळा खूप लोकांनी हे ॲप्रिशिएट केलं. तुम्हाला सर्वांना कार्यक्रम आवडला असेल तर लाईक बटन प्रेस करा. लाईक स्मार्ट सोलापूर पेजला लाईक करा. कमेंट मी झाली त्यांना पण थँक्यू. कमेंट मी आणि ॲक्च्युली काय झालं की मला बोलण्याच्या ओघातनं खूप लोकांनी जे माझं ॲप्रिशिएशन केलं त्यांना धन्यवाद देण्याचं राहून गेलं. तर ज्या सर्वांनी हा कार्यक्रम बघितला त्या सर्वांना धन्यवाद. आणि काय नजर चुकून राहिलं असेल तर त्याबद्दल आय एम रिअली सॉरी. आणखीन आणि असं सपोर्ट करायचं ह्या पेजवर. आणि ह्या जो उपक्रम चालला आहे स्मार्ट सोलापूरकर या पेजचा, तर त्याला तुम्ही असंच सपोर्ट करा. म्हणजे ज्या योगे नवीन नवीन लोक येतील आणि त्यांच्या लोकांना ओळख होईल आणि त्यांच्याही पण कला लोकांपर्यंत जाईल. शेवटी मी एवढं सांगू इच्छितो की क्वेश्चन आले धन्यवाद बालाजी. धन्यवाद बालाजी. धन्यवाद सर्वांना. तुमच्या मला ना ॲक्च्युली ना जेव्हा हा कार्यक्रम परशुरामनी सांगितला घ्यायचा आहे तर मला खूप कन्फ्युजन झालं की कसं बोलायचं. काय माहिती आहे का, आपण वास्तववादी लोकांशी 1 to 1 बोलताना आपल्याला माणसं समोर दिसत असतात. इथं मी फक्त स्क्रीनकडे बघून बोलतोय. तुम्ही प्रत्यक्ष मला दिसत नाहीत, परंतु तुमचे जे रिॲक्शन येतात त्यामुळं मला एक जो मला आणि म्हणजे हे बोलण्याला चेतना मिळाली, ऊर्जा मिळाली, प्रोत्साहन मिळालं आणि काय बोलायचं कसं बोलायचं ते सुचलं. धन्यवाद अस्मिता. धन्यवाद स्वाती, नितीन. राजगुरू काकामध्ये शर्ट चांगला झाला. स्नेहल करूयात प्रदर्शनं. आता विचारतात प्रदर्शन केव्हा, तर लवकरच करूयात प्लॅन. आता पहिले लॉकडाऊन तर उठायला पाहिजे. आता कसं झालं आहे सगळं माणसाला गळात बांधून ठेवलेलं आहे लॉकडाऊनमुळं. झालं सोड. राजगुरू काकाने कमेंट केलं शर्ट चांगला झाला. ठीक आहे ठीक आहे. सांगा हो ना. मधुकर आमचा विभागातला कर्मचारी आहे आणि तो सध्याच्या कोरोनाच्या युद्धामध्ये स्वतः सहभागी होऊन तो कोविड युद्ध झालेला आहे. त्यानं पण हा कार्यक्रम बघितला होता, त्याचे धन्यवाद. धन्यवाद मधुकर. आता हे सध्याचं जे कोरोनाचं जे महाभयंकर आजार आलेला आहे, तर माझी सर्वांना विनंती आहे की तुम्ही शक्यतो बाहेर पडू नका, कामाशिवाय बाहेर पडू नका आणि बाहेर पडलं तरी काळजी घ्या. हा आजार फार फार लवकर पसरतो. तुम्हाला कळायच्या आत तुमच्या बरोबर तो तुमच्या अंगात शिरतो. तुमच्यावर नुसतं तुमच्या अंगात शिरतो, तुमच्यावर तुमच्या घरी येतो, तुमच्या घरच्यांना इन्व्हॉल्व करतो. त्यामुळं खूप काळजी घ्या. घरात जवळ सॅनिटायझरची बाटली ठेवा, सतत हात धुवत राहावा आणि बाहेर जाऊन आलं समजा काही कामानिमित्त तर ते बाहेरच हातपाय स्वच्छ धुवून मग आत जाऊन कपडे बदलून शक्य असेल तर आंघोळ करा. म्हणजे जेणेयोगी तुमच्या अंगावर कुठं व्हायरस असेल तर तो इतरांना इन्फेक्ट करणार नाही. हा माझा चित्रकलेबद्दल मी खूप बोललो, परंतु चित्रकलेचं जे बोलणं आहे ते आहे महत्त्वाचं. परंतु हे जे माझा डॉक्टर जो सल्ला आहे तो पण तुम्ही थोडं पाळा. मी आता टी व्हीवर बघतात खूप लोक भाजीसाठी गर्दी करतात, ह्यासाठी गर्दी करतात. मित्र हो, काही दिवस भाजी खाल्ली नाही तरी चालेल, थोडंसं तुम्ही उसळी खावा, डाळी खावा, परंतु जर जात असेल तर गर्दी असेल तर जाऊ नका, गर्दीमध्ये जाऊ नका, कारण धोका आहे. धन्यवाद. ठीक आहे साहेब. थांबा ते यांची कमेंट होता की वाचत कुठले? हां हां. तर उद्या बुधवारी 12 वाजता डॉक्टर व्यंकटेश मेतन हे पण माझे मित्र आहेत. ते उत्कृष्ट वाईल्ड लाईफ फोटोग्राफर, त्यांच्याशी संवाद आहे. ते ऑर्थोपेडिक डॉक्टर आहेत आणि पर्यावरण प्रेमी आहेत. त्यांचंही सोलापुरात आणि मुंबईला आणि बेंगलोरला फोटोग्राफीचं प्रदर्शन झालं. त्यांची फोटोग्राफी उत्कृष्ट आहे. त्यांनाही माझ्यासारखी वाईल्ड लाईफ फोटोग्राफीची आवड आहे आणि त्याचा संवाद
तुम्ही मिस करू नका. उद्या दुपारी 12 वाजता आहे. आणि हे जे उपक्रम आहे परशुरामनी चालू केला त्याला तुम्ही, माझं परत एकदा आवाहन आहे, तुम्ही सपोर्ट करा. अतिशय उत्कृष्ट आणि निस्पृह हे अशा पद्धतीने त्यांनी हे कार्य चालू ठेवलेलं आहे. आणि मी बघतो त्यांनी सगळ्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीमध्ये त्यांचा सहभाग असतो. जे पर्यावरणाचं संरक्षण असेल, वन्यजीव संरक्षण असेल. बघा, महत्त्वाचं म्हणजे निसर्गाचा समतोल आपण राखला पाहिजे. आणि ह्या कोरोनाच्या निमित्तानं काय झालेलं आहे तुम्हाला माहिती आहे का? पृथ्वीला आकाशात ओझोनच्या लेअरला छिद्र पडलं होतं, फार मोठं छिद्र पडलं होतं. आणि ते छिद्र बुजवायचं कसं, त्यासाठी मग एअर कंडिशनरचा वापर कमी करा वगैरे असा संदेश खूप ठिकाणी फिरत होता. परंतु कोरोनानं ते काम करून टाकलेलं आहे. कोरोनानं काय केलं, विमानं बंद केली, वाहनं बंद केली, नंतर बाकीच्या सगळ्या गोष्टी बंद केल्या. त्यामुळं काय झालं की आपल्या पृथ्वीचा जो धोका होता तो कमी झालेला आहे. आणि पृथ्वी पूर्वीसारखी हिरवी झालेली आहे, हरभरी झालेली आहे. आता आपलं काम असं आहे की ह्या गोष्टी आपण जपल्या पाहिजेत. लास्ट चला चला, सर्वांचे प्रश्न संपले असतील तर धन्यवाद. थँक्यू. तुम्हा सर्वांनी माझ्यावर प्रेम केलं, माझ्या कार्यक्रमात सहभागी झाला, फीडबॅक दिला आणि कॉमेंट दिल्याबद्दल तुमचे धन्यवाद. परशुराम, तुमचे पण धन्यवाद. ह्या स्मार्ट सोलापूरकर ह्या प्लॅटफॉर्मचे धन्यवाद. आणि सर्वांना आवाहन की हे पेज लाईक करा आणि सपोर्ट करा. धन्यवाद. थँक्यू. छंद जोपासा. आणि महत्त्वाचं म्हणजे ऐका, या धकाधकीच्या जीवनात माझा तुमचा एक महत्त्वाचा संदेश आहे की जसं आपल्या गाडीला शॉक ॲब्सॉर्बर असतात, आहे की नाही? गाडीला शॉक ॲब्सॉर्बर नसेल तर आपण गाडी चालू शकणार नाही, कारण धक्के बसतील. तर जीवनामध्ये एखादा छंद असेल तर तो छंद तुमचं शॉक ॲब्सॉर्बरसारखं काम करतो. म्हणजे तुम्ही साधा छंद कुठला असेल, पुस्तक वाचणं असेल, गाणी ऐकण्यात असेल, संगीत वाजवण्याचा असेल, चित्र काढण्याचा असेल, कुठला छंद असेल तर तुम्ही हा मनाचा ताण विसरू शकता आणि मन तुमचं रिफ्रेश होईल. मेडिटेशन म्हणजे काय वेगळं नाही आहे. ज्या वेळा तुम्ही स्वतःला विसरता आणि निसर्गाशी एकात्म पावता तेच समाधी. तर तुम्ही एखादा छंद जोपासा, हीच मला तुम्हाला विनंती आहे. धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका प्लॅटफॉर्म. मला आशा आहे की परत एकदा आपण या प्लॅटफॉर्मवर भेटूयात सर्वजण. आणि पुढच्या वेळा अजून आणखीन प्रश्न तुम्ही मला विचाराल अशी मला अपेक्षा आहे. आणि तुम्ही म्हणला त्याप्रमाणे फेसबुकवर ऑनलाईन ट्युटोरियल चालू करण्याचा मी विचार करतो. धन्यवाद.